जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी। हरि 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 जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। सुख झाले हो साजनी। सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। सुख झाले हो साजनी। सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। म्हणून विठ्ठली आवडी। म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। बाप रखुमा देवीवर। बाप रखुमा देवीवर। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळीले सूर्यासी तिने गिळीले सूर्यासी थोर नवला बोधारा थोर नवला बोधारा वांगे पुत्र प्रसवला वांगे पुत्र प्रसवला बिंदू पाताळासी जाय बिंदू पाताळासी जाय शेष माथा वंदे पाय शेष माथा वंदे पाय तोंड इकडे करा त्याचं थोर नवला बोधारा थोर नवला बोधारा वांगे पुत्र प्रसवला 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 माशी व्याधी घाल झाली माशी व्याधी घाल झाली देखुनी मुक्ताई हासली देखुनी मुक्ताई हासली थोर नवला बोधारा थोर नवला बोधारा वांगे पुत्र प्रसवला वांगे पुत्र प्रसवला विठोबार कुमाई जय जय 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 विठोबार कुमाई टाळी वाजवा हाताने टाळी मुखाने देवाचं नाव सर्वांनी टाळी वाजवा जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई चाल द्या चाल दे की मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी
मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. थोर नवला वो झाला, वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळासी जाय, विंचू पाताळासी जाय, शेष माथा वंदी पाय. थोर नवला वो झाला, वांझे पुत्र प्रसवला. माशी व्याली घार झाली, देखुनी मुक्ताई हासिली. थोर नवला वो झाला, वांझे पुत्र प्रसवला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रथम बंधू गणनाथा, उमा शंकराची सुता. चरणावरी ठेवून माथा, साष्टांग्याता दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण, नित्य निपुण्य ज्यांचे चरण. प्रसन्न होती श्रोते जन, तया माझे दंडवत. आता बंधू साधू सज्जन, नित्य हृदयी हरीचे ध्यान. विठ्ठल नाम उच्चारती जया, तया माझे दंडवत. आता बंधू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे दंडवत. ऐसे नमन करुणी सकला, हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे. तीन सिरे सहा हात, नाव काय यांचं? कृष्णात पवार. कृष्णात पवार का पवार? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. थोर नवला झाला, वांझे पुत्र प्रसवला. अभंग घेण्याचं कारण, जरा मुंग्या आकाशाच्या सानिध्यात आल्या म्हणून. आता जरा सूर्याला गिळायच्या नादाला आपण लावूया. ऐका, एक दिवसीय चाललेला हा सप्ताह म्हणता येणार नाही, परंतु एक सुखाचा क्षण या कौटुंबियांच्या करता, की अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा असणाऱ्यांमधली निवारा नावाची जी गरज आहे, ही अग्रगण्य गरज सांगितलेली आहे.
आणि प्रपंची माणसाला निवाऱ्याची अत्यंतिक गरज असते. आणि म्हणून हा निवारा पूर्ण झाला. पण वास्तविकता चाणक्य नीती सांगते की अन्न, वस्त्र, निवारा या तीनही गरजा भागितल्यानंतर जास्त याच्यापेक्षा जर मिळवायचं काय असेल तर ते दुःख देतं. म्हणून आता हे घर झालंय ना, इथपर्यंत मग संसारी जीवानं शांत बसावा. 2 वेळचं खायला अन्न मिळावं, राहण्यासाठी घर असावं, अंगाला परिधान करण्याकरता जर वस्त्र मिळाले, याच्या पलीकडं मानवाची गरज सांगितली नाही. आता 10व्या पिढीची आणि 12व्या पिढीची चिंता करणारी ती गोष्ट निराळी त्यांची. पण एका माणसाला एक मजला झोपण्याकरता लागत नाही, याच्याकरता आहे ते आता पुरेसं आहे. आणि म्हणून हा क्षण सुखाचा आहे. वास्तुशांतीच्या निमित्तानं अन्नदान आणि त्याच्यासोबत ज्ञानदान ही चालू आहे. आता अन्नदान भरपूर मोठ्या प्रमाणात झालं, पण ज्ञानदानाचे अधिकारी मोजके सांगितले. त्याच्यामुळं आपण जेवढे अधिकार संपन्न आहोत या ठिकाणी जमलेलो आहोत. सुखामध्ये दुसऱ्यांना सामील करावं आणि दुःखामध्ये सामील व्हावं. बरं का, 2 प्रसंग मानवी आयुष्यामध्ये येतात. सुखाचे प्रसंग असतात आणि दुःखाचे प्रसंग असतात. सुखाचे प्रसंग मग अभिष्ट चिंतन सोहळा म्हणा, वास्तुशांती म्हणा, लग्न कार्य, विवाहादी कार्य. आणि मग दुःखाचे प्रसंग म्हटलं तर घरामध्ये वार्धक्यपणानं, रोगराईनं किंवा अकाल मृत्यू ज्याचा प्राप्त झाला किंवा कौटुंबिक काही आपत्ती निर्माण झाल्या, हे दुःखाचे प्रसंग असतात. तर त्या दुःखामध्ये इतरांनी सामील व्हावं तर त्याला मनुष्य म्हणावं. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होता आलं पाहिजे तर मानवी जीवनाचं सार्थक आहे. आणि आपल्या मिळालेल्या सुखामध्ये दुसऱ्यांना सामील करून घेता आलं पाहिजे, यातही मानवी जीवनाची सार्थकता मांडली. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी प्रापंचिक आहोत. आणि म्हणून जरी आता हा अभंग का निवडला हा मुख्यतः प्रश्न पडला असेल. कित्येक जण म्हणाले की बाबा निरंजनी आम्ही बांधी आले घर, हा अभंग याला बसत नाही बरं का. किंवा भरपूर घराचे जेवढे अभंग गाथेमध्ये आहेत, तुकोबारायांनी घर बुडवून गाथा तयार केलेला आहे. त्या गाथेमध्ये घराचा अभंग नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे याच्या संबंधित चिंतन करता येईल, पण हे चिंतन बऱ्याचदा वास्तुशांतीला याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऐकतच नाही. निरंजनी घर बांधले याचा अर्थ निर्विकार अवस्थेला प्राप्त होणं आहे. निराकार निर्विकार झालो आम्ही. त्या निरंजनाच्या घराची संगती या घराशी लावता येत नाही. कारण प्रपंची माणसाचं घर कशा करता असतं याच्याकरता नाथ महाराजांनी शुद्ध संकेत दिलाय. याचा मी विस्तार करत नाही, पण तुम्हाला सांगतोय की ह्या घराची आवश्यकता मानवी जीवनाला कशा करता, मानवी जीवनाला घराची आवश्यकता याच्याकरता असते. स्त्री भोगार्थ संसारिया, याच्या पलीकडं मानवी घराची संसारी माणसाला घराची गरज सांगितली नाही. आणि माऊलींनी अर्थ सांगत असताना त्याच्या ऊन वारा पावसापासून सुरक्षितता व्हावी याच्याकरता घराची उपलब्धी घर आवश्यक आहे. आणि नाथ महाराजांनी सांगत असताना, तर नाथ महाराज प्रपंच आहेत, त्यामुळे नाथांना संपूर्णतः घराची गरज कळलेली असावी. आणि म्हणून नाथ महाराज खरी घराची गरज सांगतात की स्त्री भोगार्थ संसारिया. आणि माऊलींनी सांगितली, माऊली ब्रह्मचारी आहेत म्हणून माऊलींना जी घराची गरज वाटली की बाबा संन्यासी जरी झाला तरी त्याला ऊन वारा याचा उपद्रव होत असतो पावसाचा, याच्याकरता त्याला निवारा असावा. आणि म्हणून गृहस्थाश्रम धन्य तो आहे आणि गृहस्थाश्रम धिक्कारण्याजोगा तो आहे ज्या गृहस्थाश्रमामध्ये कधीही संत पूजन होत नाही आणि संत पंगत बसत नाही. कितीही मजल्याचं जरी घर असलं पण त्या घरामध्ये जर अतिथीचं पूजन होत नसेल, त्या घरामध्ये जर अतिथी राहत नसेल तर ते घर नसून स्मशानापेक्षा सुद्धा त्याला बत्तर सांगितलं. ते घर नाही मग ते स्मशान आहे. याच्याकरता सुभाषितकारांनी 2 श्लोक दिलेत बघा, धन्य गृहस्थाश्रमा आणि धिक गृहस्थाश्रमा. धन्य गृहस्थाश्रम सांगत असताना सानंद सदनम सुताश्य सुदियम कांता प्रिय भाषिनीम सन्मित्रम सदनम सयोंशी तीरती चाज्ञापरा सेवकः आतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम मिष्ठान्न पानम गृहे साधो सन्मुपासिता हि सततम धन्यो गृहस्थाश्रमा. हा धन्य गृहस्थाश्रम सांगितला. सानंद सदनम, सानंद म्हणजे ज्या घरामध्ये कायमस्वरूपी आनंद आहे. सदन म्हणजे घर, सानंद सदनम सुताश्य सुदियम कांता प्रिय भाषिनीम. कांता म्हणजे बायको, ती बायको आलेल्या गेलेल्यांसोबत घरामध्ये मंजुळ बोलणारे असावे. कांता मधुर किंवा प्रिय भाषिनीम. आज्ञापरा सेवकः, त्या घरातले सेवक आणि त्या घरामध्ये निर्माण झालेली संतती वडीलधाऱ्यांच्या आज्ञेचं पालन करणारी असावी तर ते घर श्रेष्ठ मानलं. आणि नंतर सांगत असताना सांगितलं की साधूची पंगत त्या घरामध्ये असावी. आतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम मिष्ठान्न पानम गृहे. अतिथी त्या घरामध्ये यावा, आलेला अतिथी राहावा
हे ज्या घराला वाटतं तेच घर धन्य गृहस्थाश्रम मांडलं. धन्य गृहस्थाश्रम तो आहे. नाहीतर घरामध्ये पाहुणा आलेला वीट वाटतो कधी जाईल ते. अरे स्मशान सुद्धा एक दिवस काही काही माणसं असतात विचित्र. आता आम्ही पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी राहतो. आता आळंदीत एकादशीला म्हणा किंवा इतरांच्या ठिकाणी आता फ्लॅट संस्कृती आळंदीमध्ये आलेली आहे आणि आम्ही सुद्धा अपार्टमेंटमध्ये राहतो. त्यावेळेला ती लोक आमच्याकडे पाहून आश्चर्य करतात की तुमच्याकडे सारखी महिन्याला म्हणा आठवड्याला म्हणा एवढी माणसं शहराच्या ठिकाणी एवढ्या माणसांना तुम्हाला जेवायला घालणं, एवढ्या माणसांना सांभाळणं, एवढ्या माणसांना वस्तीला ठेवणं वगैरे हे कसं परवडतं बरं. म्हटलं तो पांडुरंग करून घेतोय. आणि यांना जर फोन आले कधी काळी जर कार्तिकी एकादशीला की आम्ही गावावरनं येतोय तर यांनी फोनवरनं सांगावं अहो तुम्ही इकडे येऊन काय करता, आम्हीच गावाला आहे असते आळंदीतच. त्या गृहस्थाश्रमाचा धिक्कार मांडला. अरे एक दिवस चितेला सुद्धा शांती स्मशान देतं. स्मशानाचा आपला संबंध आहे का? काय काहीतरी संबंध आहे का? आपला वास्तविकता खरा संबंध तिथंच आहे. पण ती जमीन काय आपल्या नावावर आहे का हो? जशी आपण आपली ज्या जमिनीमध्ये कसतो ती जमीन आपली म्हणतो, ज्या घरामध्ये आपण राहतो ती जमीन आपली म्हणतो, तसं स्मशान कोणाच्या नावावर आहे सांगा बरं आतापर्यंत? कुणाच्याही नावावर स्मशान नसताना सुद्धा ते स्मशान एका रात्रीचं का असना तुला शांती प्रदान करण्याकरता विसावा देतं. आणि खरी शांती तिथंच मिळते जे आपल्या नावावर नाही. कुठं आहे खरी शांती? ज्याचा आपल्याकडं कागद नाही तिथंच खरी शांती आहे. तिथं सुखेमी निजलोगा शून्य सारून येते. तीच अवस्था. म्हणजे स्मशान सुद्धा एक दिवसाकरता जर पाहुण्याला म्हणजे दुसऱ्याला वास्तव्य देत असेल तर घरामध्ये अतिथीचं पूजन होत नसेल तर त्या घराचा धिक्कार मांडला. आणि त्यालाही सुभाषितकारानं श्लोक दिलेला आहे. रोशंत शिशव सवारी सदनम पंकामृत चांगनम शय्या दशवंतिश्च वृक्षमशनम धूमेन पूर्ण सदा भार्या निष्ठुर भाषिणीं प्रभुरूपी क्रोधेन पूर्ण सदा स्नानन शीतलवारिनान हि सततम धिक गृहस्थाश्रमा. रोशंत शिशव म्हणजे ज्या घरातली कार्टी रडणारी असतात. रोशंत शिशव सवारी सदनम पंकामृत चांगनम म्हणजे ज्या घरात पाऊल टाकला की ज्या घराची जमीन ओली लागते. काय सांगतोय लक्षात घ्या. आणि आपल्या घराची संगती याच्याशी लावायची. ज्या घरात पाऊल टाकल्यानंतर ज्या घराची जमीन ओली लागते म्हणजे कायमस्वरूपी ज्या घरात ओलावा आहे. पंकामृत चांगनम शय्या दशवंतिश्च वृक्षमशनम. शय्या कशी आहे म्हणजे ढेकणानं भरलेली बाज असावी ना आलेल्या पाहुण्याला झोपायला द्यावी. सकाळी विचारायचं कशी काय पाहुणं झोप झाली, ते पायातलं पायतान काढून मारणार नाही का? ढेकणानं भरलेल्या बाजावरती कधी सुखाची इंगळाची अंथरुणी झोप कायची. ढेकणानं भरलेल्या बाजेवर सुखाची निद्रा येऊ शकते आणि पाहुण्याला विचारणं व्यर्थ आहे. म्हणून शय्या दशवंतिश्च म्हणजे ज्याचं शय्या म्हणजे ज्याची झोपण्याचं अंथरुण दशवंती म्हणजे टोचणार आहे. ज्याचं अंथरुण टोचतं. शय्या दशवंतिश्च वृक्षमशनम धूमेन पूर्ण सदा म्हणजे ज्याचं घर कायम धुरानं भरलेलं आहे. धूमेन पूर्ण सदा भार्या निष्ठुर भाषिणी म्हणजे ज्याच्या बायकोला बोलण्याचा ताळमेळ नाही. भार्या निष्ठुर भाषिणी प्रभुरूपी क्रोधेन पूर्ण सदा. आणि याच्यामुळं घरातला नवरा वैतागलेला असतो. प्रभुरूपी क्रोधेन पूर्ण सदा. मग याच्यामुळं स्नानन शीतल वारिनान ही सतत. आता इथं विचार करण्याजोगी गोष्ट आहे की ज्या घरातल्या माणसांना थंड पाण्यानं आंघोळ करावी लागते त्या गृहस्थाश्रमाचा धिक्कार सांगितला. आता इथं किती माणसं थंड पाण्यानं आंघोळ करतात मला माहिती नाही. पण सुभाषित मी सांगतोय स्नानन शीतल वारिनान ही सततम म्हणजे वारंवार ज्याला गार पाण्यानं आंघोळ करावी अशी वाटते धिक गृहस्थाश्रमा. आता याची संगती लावायची झाली तर गार पाणी माणसाला डोक्यावर कधी ओतून घ्यावं असं वाटतं? ज्या वेळेला डोकं ठणकलेलं असतं तेव्हाच ना. माणसं गडबडीत म्हणतात आणि जरा पाणी डोक्यावर ओतून घेतो माझ्या. बरोबर आहे ना. म्हणजे ज्या घरातल्या व्यवहाराला घरचाच माणूस वैतागला आणि कायमस्वरूपी गार पाण्याच्या आंघोळीची अपेक्षा करतो धिक गृहस्थाश्रम. म्हणून धन्य गृहस्थाश्रम पाहिलं, धिक गृहस्थाश्रम पाहिलं. त्या पद्धतीनं हा गृहस्थाश्रम धन्य मानावा लागेल की अतिथीचं पूजन आहे, साधूची पंगत आहे, नामस्मरण आहे आणि या पद्धतीनं हा गृहस्थाश्रम चाललेला आहे. मग वास्तू शांतीचा विधी आहे. वास्तूची शांती करावी लागते, करावीच लागते बरं का. वास्तूची शांती करावीच लागते, अन्यथा त्या वास्तूमध्ये दोष असण्याची नितांत शक्यता असते. बरं कोणते दोष वास्तूमध्ये येतात हो? एक वैज्ञानिक दृष्टीनं तुम्हाला आधार देतो. घराकरता वीट लागते, घराकरता माती लागते, घराकरता वाळू लागते. ही वाळू समुद्रातनं तरी येत असते नाहीतर नदीतनं तरी येत असते.
आणि वाळू ज्या अर्थी आपल्या घरामध्ये आली, त्या वाळूमध्ये एक पांढरा द्रव पदार्थ असतो बघा. पांढरा तुम्हाला कधी भासला असेल तर बघा, त्या वाळूमध्ये एक पांढरा पदार्थ असतो. पावडर त्याला जर असं केलं तर ते पावडरीसारखं भासतं आपल्याला. हा काय आहे माहिती आहे का पदार्थ? हे आत्तापर्यंत नदीत आपण जी अस्थी टाकली मेल्या माणसांची, ही चिरकालापासून आपण आत्तापर्यंत मेल्या माणसांची जी अस्थी टाकत आलो, ती अस्थी त्या पाण्यानं कालांतरानं झिजवली, त्या वाळूमध्ये त्याचा चुरा केला आणि संमिश्र केली. मग ती कुणाची असेल काय असेल, तो कुठं इकडं कोल्हापूरला मेला असेल आणि तिनं पंचगंगेनं वाहत इकडच्या काठाला जर आणलेला असेल, तीच वाळू आपण उपसलेली वाळू जर आपल्या घराला बांधली, त्याचा जो रक्तगट आहे तो रक्तगट जर आपल्या रक्तगटाशी आला तर गुणधर्म एकत्रित येतात. आणि तो जर पापात्मा असेल मेलेला आणि त्याची जर हाडं तुमच्या भिंतीला लागलेली असतील तर ते त्या पद्धतीनं घरामध्ये व्यवहार करायला चालू करतं. मग याच्याकरता मग कोणतंही कार्य असलं तर शास्त्रानं त्याला दोषाचं निर्मूलन ठेवलेलं आहे. मग कोणतंही मोठं पाप केला तरी त्याला दोषाचं निर्मूलन आहे. मग आता अस्थी मेलेल्या माणसांची घरात असतील, याला दोष निर्मूलन कार्य सांगितलं की त्या ठिकाणी वास्तूची शांती करा. शांती करा वास्तूची, कारण मंदिराची ही शांती करणं आवश्यक आहे. का? ती शांती देवाची नसते, त्याच्यामध्ये अनेक जणांची दक्षिणा लागलेली असते. येतंय का लक्षात? म्हणून सप्ताह जरी करत असलो तरी सप्त्याच्या पहिल्या दिवशी वक्त्यानं मंगलच करायचं असतं. वक्त्यानं जर पहिल्या दिवशी मंगल केलं नाही आणि वक्त्याचं जर मंगल पहिल्या दिवशी हुकलं म्हणजे ते जर देवाला मान्य झालं नाही तर महाप्रसादाची खीर काही ते गाव खात नाही. येते का लक्षात? याच्याकरता तुम्हाला काय असावं लागतं? याच्याकरता मंगल करणं आवश्यक असतं. आणि मग या ज्या विधी सांगितलेल्या आहेत धर्मशास्त्रप्रमाणे, आपण सनातनी आहोत, या न्यायानं ज्या धर्मानं दंडकं दिलेल्या आहेत, नाहीतर मी एवढा विद्वान आहे मला याची गरज नाही असं बडबडायचंच नाही. ही वाट आत्ताची नाही तर ही वाट मागणं आलेली आहे. आत्ताच आपण वास्तुशांती करतो असं नाही, मागच्यांनी आपल्याला हा नियम घालून दिला आणि म्हणून पाळावाच लागतो. या न्यायानं या घरामध्ये वास्तुशांती विधी झाला म्हणजे सकल दोषाचं निर्मूलन झालं असं समजावं. आणि आता अभंगामध्ये आपण प्रवेश करूया. या अभंगाची संगती मुक्ताई कूट करते. कूट म्हणजे कोड्यात बोलणं. आता त्याचा विस्तार जास्त करत नाही. कोड्यात बोलणं म्हणजे गावठी भाषेत हुमान घालणं. हुमान घालणं हितच आहे पण दिसत नाही. त्याचं उत्तर वारं, त्याचं वारं 5 दारं, त्याचं उत्तर पवा, त्याचं पवा भित्तीत रवा, त्याचं उत्तर खुट्टी, इथपर्यंतच, ह्याच्या पुढचं नाही. याचं काय? हे जे बोलणं आहे ते बोलणं कोड्यात बोलणं म्हणजेच कूट बोलणं. तशाच पद्धतीची मुक्ताई या अभंगात संगती कूट घालते. आता अभंग ज्यांचा आहे त्या आदिशक्ती मुक्ताई यांना संत महात्म्यांनी आद्यत्रय जननी देवाची या म्हटलेलं आहे. म्हणजे देवांची आद्यत्रयजन्य आहे. तिघांची जननी म्हणजे तिघांची म्हणजे निवृत्ती ज्ञानदेव सोपान किंवा ब्रह्मा विष्णू महेश यांचीच नाही बरं का, तर आद्यत्रयजन्नीचा संबंध लावत असताना जिनं ज्ञानाला चेतना दिली, जिनं नामाला जन्म दिला आणि जिला चांगया शरण आला, या तिघांची संगती सुद्धा लागली जाते. ज्ञानालाही जन्म देणारी तीच, नामालाही जन्म देणारी तीच आणि चांगालाही जन्म देणारी तीच आहे. प्रसंग बघा, ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराज खांद्यावरती झोळी टाकली आणि ही टाकलेली झोळी खांद्यावरती भिक्षाटना करता गेले, मधुकरी मागत 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 त्यावेळेला विसवा खेतर नावाचा सद्ग्रहस्थ घोड्यावर बसून आला आणि यानं बघितलं त्या खांद्यावर याच्या झोळी दिसते. म्हणे काय रे झोळीमध्ये? तर म्हणे लहान भावंडांना माझ्या भूक लागली, मुक्ताईला भूक लागलेली आहे आणि म्हणून मधुकरी मागण्याकरता आलोय. त्यावेळेला ही समूळ पापराशी अन्न पाण्याचं भक्षण न करता मेलेली बरी म्हणून त्यानं झोळी हिसकावली. नुसती झोळी हिसकावली नाही, झोळी फाडली. नुसती फाडली नाही, त्यातलं अन्न खाली पडलं. ते कुत्र्याच्याही तोंडाला लागू नये म्हणून घोड्याच्या पावलानं त्याच्यावर माती उधळली. घोड्याच्या पावलानं त्याच्यावर माती उधळली हे ज्ञानेश्वर माऊलींनी पाहिलं. आणि 4 ब्राह्मण होते. ते 4 ब्राह्मण कुठल्या तरी कार्याकरता जात होते. त्यावेळेला त्या ब्राह्मणांची चर्चा माऊलींच्या कानावरती पडली की अहो आज तुमची सोयरी काय होत नाही का? समूळ जगातल्या पापराशीच्या उत्पत्तीचं आपण मूळ बघितलं आणि म्हणून आज सोयरी करू नका, आपण उद्या फार फार तर जाऊया. हे ज्या वेळेला माऊलींनी ऐकलं की जगाच्या उद्धाराकरता माझा जन्म, पण हेच जग जर माझं तोंड पाहायला तयार नाही तर मीही या जगाला तोंड दाखवणार नाही. आणि त्याच वेळेला निर्णय घेतला संजीवनी समाधी लावतो. हे निर्णय तेव्हाच आहे बरं का. त्याच वेळेला निर्णय घेतला मी संजीवन समाधीस्थ होतो आणि म्हणून अंतकरणाची ताटी बंद केली.
गुडघ्यात डोकं घालून माऊली रडू लागले आणि योगाच्या दिशेनं जात होते. आणि हे मुक्ताईनं पाहिलं. मुक्ताईनं पाहिलं आणि मुक्ताई म्हणते योग्याला कधी रडताना पाहत नाही शास्त्र. योगी कधी रडत नाही. ज्या मांडीवरती आमच्या आईवडिलांनी माझं मस्तक दिलं की या मांडीवरती मी रडावं, तुमची मांडी आमच्याकरता दिली आणि त्याच मांडीत जर ज्ञानदादा तुम्ही डोकं घालून रडत असाल तर मग आमच्याकरता मांडी कुणाची शिल्लक आहे तेवढं सांगा. आणि म्हणून मग त्या ठिकाणी पाहिलं मुक्ताईनं की योग्यानं अन्नमय कोशाचा निराश केला, प्राणमय कोशाचा निराश केला आणि नवही दार बंद करून योगी 10व्या दिशेला चालला. प्राणाधोतो वृद्ध करावा, व्यान नाडीचा काढावा, वृद्ध बळे ओढावा, न्यावा दशमद्वारा. मग आत्मया परमात्मया ऐसी परमसुख भेटी झालिया. न वेचे वय स्मरण विसरता, न जिता इंद्रिय दंडन, न जीविता तृप्त होय मन. ऐसा योगी समान आत्मज्ञानी बोलीजे. मला माहित आहे हे पार आकाशावरनं गेला असेल, पण म्हणजे योगी काय करत असतो तर नवही दार बंद करून 10व्या दाराच्या दिशेनं प्रवास करतो. तिथं जर गेला तर आत्मा परमात्म्याची भेट. मग पुन्हा जगताच्या कार्याला तो येत नाही, तिथं समाधीच आहे. जगताच्या कार्याला पुन्हा येऊ शकत नाही. अजून ज्ञानेश्वरी निर्माण झालेली नाही, हरिपाठ तुम्हाला मिळालेला नाही, चांगदेव 65ची निर्मिती नाही, कोणतंही संत वाङ्मय माऊलींच्याकडनं तयारच झालेलं नव्हतं. त्याच्या आधीच ताटी अंतकरणाची बंद करून समाधीची अवस्था लावली. म्हणून मुक्ताईला ज्ञानाला सुद्धा जाग करावं लागतं. त्या ज्ञानालाही सांगावं लागतं दादा अहो आपल्याच दातानं जर जीभ चावली तर दात कुणी पाडतं का हे तुम्हाला समजत नाही. जीभ जाताने चाविली कुणी 32 ताडिली. विश्वरागे झाले वनी संती सुखे भावे पाणी. शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडण्याकरता ती ताटी काय घराची होती का हो, का बिजागरीचं धार होतं? अहो सिद्ध बेट म्हणजे चहू बाजूनं पाणी. आजची आळंदीन पुन्हा एक झालं हे सांगण्याजो वेगळी गोष्ट नाही, कारण आम्ही 20-22 वर्ष आळंदीत राहतोय. त्यावेळेला आम्हाला जिथं खेळण्याकरता जाण्याकरता 10-12 जण पोरांना घेऊन जावं लागत होतं, तिथं आज 40 लाखानं गुंठा झाला. पुणे आणि आळंदी एक झालेला आहे, पण 750 वर्षापूर्वीचा कालावधी. चहू बाजूनं इंद्रायणीचं पाणी, मध्ये कुठंतरी बेटासारखा कोरडा आकार आणि त्याच्यावर 4 कामं ठरवलेली होती. त्याला मग गवताची गंजी जोडलेली होती. आणि ही ताटी पाडायला किती वेळ लागला असता हो? ही ताटी उघडायला किती वेळ लागला असता का माऊलीने आतनं कडी घातली होती? काय केलं होतं? नुसतं असं जरी केलं असतं मुक्ताईनं तरी ताटी उघडली गेली असती. पण मुक्ताईनं जाणलं माऊलींनी ताटी फक्त घराची लावलेली नाही तर अंतकरणाची लावली. आणि याला साधू कधी म्हणत नाहीत बरं का. पुढारी माणसं भाषण देतात बघा. साधूच्या जीवनामध्ये पहिलं दुःख येतं जनवाद. आणि जर तुम्हाला समाजाचं कार्य करायचं असेल तर तुम्हाला मागच्यांची आशा सोडावी लागते, तरच समाजाच्या उद्धाराची अपेक्षा करू शकता. नाहीतर समाजाचंही कल्याण व्हावं, माझाही बंगला व्हावा, माझी जमीन व्हावी असं जो म्हणतो तो थोतांडपणानं समाजात वावरतो. थोतांडा येतो तो खोट्या पद्धतीनं समाजात वावरतो. असं कधी होत नाही. एक तर जनहितार्थ परमार्थ कर, नाहीतर तुझा संसार नीट कर. संसारावर आणि परमार्थावर जर हात ठेवायला जाशील तर होय अपघात शरीराचा तुकोबर आहे म्हणतात. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकची निधानी न पडित्यास. मी माझा संसारही फुलला पाहिजे आणि जगाचाही संसार फुलवायच्या नादाला जर लागशील तर तसं होत नाही. तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, तुम्हा सांगतो रे जना एकावे कानी, आमचे नाचणी नाचू नका म्हणतात. जोवरी तुम्हा मागिलांची असो तोवरी उदास होऊ नका. आशा ही समूळ खलुनी काढावी, तेव्हाच गोसावी व्हावे, त्याने इतरांचं काम नाही. म्हणून समाजाचं कल्याण करणाऱ्या सगळ्यांचा इतिहास बघा. या मागच्यांवरती तुळशीपत्र ठेवावं लागलं, मागच्यांच्यावरती बोंब ठोकावी लागते की तुमचं आता काही हो कर्मधर्म प्रारब्धानं, पण मला जगाच्या कल्याणाला लागायचं आहे. मग ते मागच्यांचं काहीही झालं, रक्ताचे पाट वाहिले स्वातंत्र्याच्या निर्मिती करता. आपल्याला सहज प्राप्ती प्राप्त झाली का नाही तीही भोगता येत नाही. प्राप्तीच्या आधी 4 अवस्था झाल्या. पुरुषार्थ झाले, प्रार्थना झाल्या, प्रतीक्षा केल्या गेल्या. किती तऱ्हांचे पुरुषार्थ गाजवले, किती जणांनी प्रतीक्षा केल्या, किती जणांनी प्रार्थना केल्या. आणि तेव्हा कुठं या प्राप्तीचा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून एवढ्या समाजसेवेची ब्रत साधी नसतात. माणूस चांगलं जो करायला लागला त्याला पहिल्या समाजाच्या लाताच खाव्या लागतात. ज्यानं समाजाच्या लाता खाल्ल्या नाहीत तो कधी समाजसेवा करूच शकत नाही.
म्हणून जीव जाताने चाविली कुणी 32 काढी लावू मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा काम क्रोध अवघे अवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय बोध केलेला ताटीच्या अभंगात चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. एवढं ब्रह्मपद साधा आहे का म्हटले. लोखंडाचे चणे खावे लागतात. मुक्ताई येवलीशी मुक्ताई माऊलींना जाग करण्याचा प्रयत्न करते. सगळ्या गोष्टींनी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे जगत मिथ्या मानत असाल तर ते पहिलं डोक्यातनं काढून टाका. कारण ज्यानं जगताला मिथ्या मांडलं ते जगताचा उद्धार कधी करू शकत नाही. म्हणून साधूला याची संगती लावत असताना स्वतः करता मिथ्या मानायचं, पण तुमच्या कल्याणाकरता सत्यच मानावं लागतं, तर जगाचं कल्याण होणार आहे. म्हणून मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडण्याकरता सांगते मन मारून येऊन मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग अंतकरणाची ताटी माऊलीने उघडली आणि तिथून पुढं वाङ्मयाची निर्मिती झाली. आता मला सांगा, त्या ठिकाणी जर मुक्ताई आईसाहेब नसत्या तर हे माऊलींचं वाङ्मय आपल्या पदरात पडलं असतं का? मग फक्त माऊलींचं चरित्र सांगायचं, रेडा बोलवला वगैरे याच गोष्टी, बाकी काहीही घडलेलं नव्हतं. म्हणून ज्ञानालाही जिनं जन्म दिला ती मुक्ताई आदिशक्ती. नंतर कुणाला तिनं जन्म दिला? नामाला जन्म दिला. नामा म्हणजे नामदेव. गोरोबा काकाच्या घरामध्ये दोघांची भेट झाली. ज्ञान म्हणजे ज्ञानदेव, नामाला म्हणजे नामदेवाला भेटलं. त्यावेळेला कृती पाहिली बरं का मुक्ताईनं दोघांची. कृती पाहिली मुक्ताईनं दोघांची की जे ज्ञान आहे ते ज्ञान नामापुढं साष्टांग दंडवत प्रणाम करतंय. पण हा नामदेव असा ताट उभा की ते म्हणतंय मी फिरून याला नमस्कार करणार नाही. का? ते पंढरपूरचं कीर्तनकार होतं. ते म्हणलं हे आळंदीकर आहे, हे काय माझ्या कीर्तनात फक्त चाल म्हणतंय, मी खरा कीर्तनकार आहे म्हटला. मग चाल म्हणणाऱ्याचा अधिकार मोठा का कीर्तनकाराचा अधिकार मोठा? कोणाचा? जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणजे मी कीर्तन करतोय आणि माझ्या कीर्तनात हा चाल म्हणतोय आळंदीकर. मग याची अवस्था मोठी का? माझी सिद्धी प्राप्त झालेली मोठी, माझ्यासोबत जेव जेवतोय म्हटला, मी फिरून याच्या पाया पडणार नाही. आणि इथंच नमस्कारात्मक मंगलात त्यानं दोष निर्माण केला. मुक्ताईनं जाणलं की कच्चं दिसतंय. मग तिथं बसली सगळी मांदियाळी संतांची आणि मग गोरोबा काकांच्या हातात थापटणं दिलं. आता ते काकाच आहेत बरं का, कुंभार म्हणायचं नाही, संप्रदायाचे काकाच. माऊली सुद्धा ज्यांना काका म्हणतात याचा अर्थ काका का? कारण सकल संप्रदायाचे ते खरे संत परीक्षक आहेत म्हणून काका. की भजनामध्ये एवढी समाधी आत्तापर्यंत कुणाचीच लागली नाही की पायाखाली कितीतरी वर्षानं झालेलं मूल यावं आणि त्याचं रक्त तोंडाजवळ उधळावं तरी समाधीतनं महात्मा जागा झाला नाही. एवढी अजून भजनाची समाधी कुणाची लागलेली नाही. म्हणून वैराग्याचा महामेरू म्हटलं ते काका. आणि घेतलं थापटणं हातात. थापटणं जसं हातात घेतलं मग नामदेव महाराजांनी ते पागोटं काढलेलं होतं आणि तुळतुळी टक्कल होतं त्यांचं ते. त्याच्या थापटणं जे पडलं, थापटणं पडल्यावर एवढा टिंगूळ आला आणि मग थेट महाद्वारात पंढरपुरात गेले. देवाला सांगायला लागले एवढीशी मुक्ता तिने माजविली कळीन आईशी संत मंडळी कपटी तुझी. ती मुक्ता म्हणते मला मी कच्चा आहे म्हणून, मी कच्चा आहे म्हणून. खरंच देवानं सांगितलं तू कच्चा औंढ्याला जा आणि परिपक्व हो. पण या कारणे जिनं नामालाही जन्म दिला ती मुक्ताई आई साहेब. आणखी कोणाला हो? चांगदेवाला. 1400 वर्ष जगला, पण 1400 वर्ष जगून सुद्धा तो चांगदेव म्हणतो की आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे 1400 वर्ष जगलो हे सांगत नाही, पण खऱ्या अर्थानं ज्या दिवशी या मुक्ताईचं चरण बघितलं त्याच दिवशी मला असं वाटतंय की मी खरा आज जन्माला आलो. म्हणून जिनं चांगालाही जन्म दिला म्हणून आद्यत्रयजन्य असंही संबोधन लावता येईल. म्हणून या मुक्ताईचा आजचा कुट प्रकरणातला अभंग. आणि या मुक्ताई आज शब्दार्थांना अभंग कळला जातो मुक्ताईंचा, पण लक्षणार्थाशी संबंध लागला जात नाही. मला वाटतं असं मुळे महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा कुटाभंगाचं चिंतन आपलं मागं झालेलं आहे. नाथांच्या घरची उलटी खून पाण्याला लागली मोठी तहान. मुक्ताईंची संगती अशीच आहे. मुक्ताईंनी सुद्धा ही कुटरचना केली आणि जी कुटरचना केली ते अभंगाचं पहिलं चरण.
कूट सांगितले. हा अभंग कूट आहे बरं का. म्हणजे शब्दार्थ फक्त कळाला. मुंगी उडाली आकाशी, शब्दशः अर्थ कळतो मुंगी आकाशात उडाली. पण खरं असं कधी घडतं का? तिने गिळले सूर्याशी, अर्थ कळाला, शब्दाचा संदर्भ लक्षात आला, मुंगीनं सूर्याला गिळलं. पण असं कधी घडतं का? थोर नवला झाला वांजे पुत्र प्रसवला. वांजेला जर डोहाळेच लागत नाही तर मुलगा व्हायचा संबंधच येत नाही. विंचू पाताळाशी जाय शेष माथावंदी पाय. विंचूनं जर जायचं ठरवलं तर फार फार तर फुटभर जाईल, पण का पाताळाला जाईल. पाताळाची स्थिती किती? आतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि मग खाली पातळ. याच्या स्थितीला विंचवाला जायला किती जन्म घ्यावी लागतील बरं. म्हणून शब्दार्थ फक्त लक्षात येतो. माशी व्याली, घार झाली. माशी व्याली तर माशीला जन्म दिल. मग ती माशी व्यालीन कोण झाली? कुणाला जन्म दिला? घारीला जन्म दिला. असं कधी घडत नाही. म्हणून शब्दशः फक्त अर्थ कळाला पण लक्षणीशी संबंध लागला जात नाही. मग लक्षणीशी संदर्भ लावायचा जर असाल तर मग याला शुद्ध परंपरेतनं यावं लागतं. परंपरा ज्याची शुद्ध आहे, शुद्ध परंपरेतनं जो आलेला आहे, थोड्या मोठ्यांच्या सानिध्यात ज्यानं काही वेगवेगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलं आणि जो वक्ता बहुश्रुत आहे तो या अभंगाची संगती लावण्याचा मग प्रयत्न करतो. म्हणून एका जनार्दनी या गोष्टी विचारा सद्गुरूच्या मुखे. पण परंपरा शुद्ध पाहिजे. परंपरा काय पाहिजे? शुद्ध परंपरा पाहिजे. नाहीतर काहींना विचारलं तुमची माळ कोणाची हो? विचारले ना, विचारायचं असतं काहींना तुमची माळ कोणाची? मग तिथे माळ ज्यानं घातली त्याचा गुरु कोण? बरं त्यानं ज्यानं माळ घातली त्याचा गुरु कोण? बरं वास्तविकता आपण फक्त माळा घातल्या, पण ज्यांनी माळा घातल्या त्यांनी बसून कधी शिकवलंय का आपल्याला? गुरूंचे पण प्रकार आहेत. गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळे. गुरूंची भेट वेगळी. श्री गुरु, सद्गुरू हे फार दुर्लभतेनं प्राप्त होतात. आपण फक्त दीक्षा गुरु झालोय. माळा घातलेल्या आहेत आपल्याला. खरं जर पाहायचं झालं तर आमचे मोठे महात्मे सांगतात बघा कीर्तनात, तो जो अभंग आहे ना, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा. यातलं जे दुसरं चरण आहे ना, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा, ही कीर्तनकाराला दिलेलं आहे. म्हणजे ही माळ घालून घ्यायचा असा संदर्भ नाही त्याचा. त्यानं दुसऱ्याला कीर्तनाच्या जागेवर माळा घालायच्या नाहीत. आलं का लक्षात? माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा. तुकोबारायांचा जर अभंग बघितला तर तुकोबाराय म्हणतात आयसे गुरुपण गेले गु खाडे. हे नुसतं ज्या ज्या ठिकाणी जाऊन शिष्य संप्रदाय वाढवायचं. चांगदेवानं काय केलं होतं? 1,00,000-1,50,000 शिष्य होते त्याचे. 1,00,000-1,50,000 शिष्य घेऊन आलं होतं मुक्ताईजवळ. मुक्ताईनं सांगितलं की चांगा रात्रीची वस्ती करूया. वस्ती कर म्हणे इथं तुझ्या शिष्याना घेऊन. आणि कोणता खरा यातला तुझा खरा शिष्य कोणता हे मी तुला दाखवते म्हटले. एवढा सगळा लवाजमा आणलास ना, ही 1.5-2 लाख तुझी शिष्य सगळी मिळून, यातलं एक तरी तुझा ऐका ते मी पाहते म्हटले. मुक्ताई आदिशक्ती होत्या. उभ्या राहिल्या मुक्ताई मंचकावरती. मुक्ताई म्हणाल्या की मी आदिशक्ती आहे आणि या चांगाला ज्ञान मिळवण्याकरता मला काहीतरी हवं असतं आणि म्हणून मी आदिशक्ती असल्यामुळं मला बळी पाहिजे. काय म्हणाली? मी आदिशक्ती असल्यामुळं मला काय पाहिजे? बळी पाहिजे. यातला कोण श्रेष्ठ शिष्य असावा त्यानं यावं. अख्खी आळंदी खाली झाली. ते 1.5 लाख कुठं गेले हे कळालंच नाही रात्रीतनं. कुठं गेले बेपत्ता झाले रात्रीतनं. 1.5-2 लाख त्यानं जी काय मंडळी आणली होती कुठं गेली तपासच लागला नाही. मग लक्षात आलं ही सगळी माळा घातलेली होती ना तू. सगळे हे शिष्य केलेले होते ना, ते आहेत का बरं आता तुझ्यासोबत? म्हणून दीक्षा गुरु वेगळे आणि शिक्षा गुरु वेगळे. दीक्षा गुरु फक्त माळ घातली म्हणजे तो फक्त गुरु झाला, पण सद्गुरू झाला नाही बरं का. सद्गुरूच्या ठाई बसावंच लागतं, अध्ययन करावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते. नंतर उगाच पंढरपूरला जायचं, लाईनीत उभं राहायचं, पाया पडून 20 रुपये ठेवून गावाकडे यायचं, ही परंपरा नाही. ही अध्ययनाची परंपरा आहे. म्हणून दीक्षा गुरु वेगळे आणि शिक्षा गुरु वेगळे. म्हणून याचे संदर्भ लावायचे झाले तर परंपरा श्रेष्ठ असावी लागते. तीर्थामध्ये अध्ययन करावं लागतं, थोरा मोठ्यांचा संघ असावा लागतो, पूर्वजन्माचं सुकृत फळाला यावं लागतं. मग सद्गुरू कृपा करतात आणि अशा पद्धतीचे काही संरचना सांगण्याचा प्रयत्न करतात. तसंच आता एका जनार्दनी या गोष्टी विचारा सद्गुरूच्या मुखे. म्हणून थोरा मोठ्यांचा आळंदीमध्ये जेवढा ऐकलेला आहे त्या पद्धतीनं अभंगाची संगती लावण्याचा प्रयत्न करतो. हे असंच असेल का? असं नाही. नाहीतर तुम्ही म्हणसाल आम्ही मुंगी वेगळीच ऐकली,
आम्ही सूर्य तुमच्या भाषेत तुम्ही सूर्य ऐकलेला वेगळा असेल, माझी मुंगी वेगळी असेल. आता खरी कोणती मुंगी हे ब्रह्मरूप व्हायचं आणि मुक्ताईला जाऊन विचारायचं की अभंगाची संगती काय ते. आपण फक्त काय करायचं, त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करायचा. बाकी संतांना खरं काय सांगायचं त्यांनाच माहिती. म्हणून कूटरचना मुक्ताईने अभंगात केलेल्या आहे. पहा, मुंगी उडाली आकाशी, मुंगी आकाशात उडाली. बरं, मुंग्या उडत नाहीत असं नाही, उडती बरं का मुंगी. उडायला काय लागतंय? पंख लागतात ना. मग ते पावसाळ्यात मुंग्यांना पंख फुटतात असं मी तरी ऐकलंय. म्हणजे कोणती मुंगी उडताना बघितली नाही, पण ते पावसाळ्यात मुंग्यांना पंख फुटतात आणि मुंग्या उडतात. पण त्या उडल्या तर फार फार खालनं उडायला तर इथपर्यंत येतील आणि इथून परत खाली पडतील की. पण ती मुंगी उडून आकाशात जाईल आणि ही मुंगी केवढी, तो सूर्य केवढा, त्या सूर्याला गिळलं. हे कसं शक्य आहे? मग या मुंगीची संगती काय आणि या सूर्याची संगती काय हे लावायची झाली तर या दोघांची संगती लावताना ब्रह्म मायेचा संबंध लावावा लागतो. परिचिन्न असणारी मुंगी म्हणजेच माया आहे काय आणि नाही काय. कुणाच्याही पाया खाली जशी चिरडते, आपण दया करतो का तिच्यावर? करतो का दया? दिंडीला तुम्ही जाता, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि हा अभंग शिवाजी महाराजांना संबोधित केलेला आहे. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची. म्हणजे कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी मुंगी आणि एखादा धनाढ्य गृहस्थ ज्याच्या चारी लोकांमध्ये ज्याची सत्ता असा राव, हे दोघी आम्हाला कसे आहेत? ब्रह्मस्वरूपच आहेत. कुणाच्याही पायाखाली चिरडली जाणारी मुंगी आणि तो राव हे दोघंही ब्रह्मस्वरूप आहेत. मग आपण दिंडीला जातो, दिंडीला जाताना पहिली व्यवस्था असते मुंग्या मारायची पावडर घेते आणि त्या ठिकाणी मग काय करायची, ती पाल्याच्या भोवती टाकायची, पाल्याच्या भोवती फिरवायची. मग तुकोबराय जर म्हणत असतील की मुंगीमध्ये सुद्धा तेच ब्रह्मतत्व. मुंगीत काय, सुईच्या टोकावर अग्रगण्य स्थानी लाखो अणू असतात. सुईच्या अग्रावरती काही संप्रदाय असे आहेत की त्या सुईच्या टोकावरच्या अणूचा सुद्धा विचार करतात, म्हणून त्यांच्या नाकातोंडाला कायम पट्टी आहे. कायम पट्टी आहे काही संप्रदायामध्ये, लोकांच्या नाकातोंडाला कायम पट्टी. ते फक्त खातानाच काय करतात, ती पट्टी उघडतात, नाहीतर कायमस्वरूपी त्यांच्या नाकातोंडाला पट्टी. का पट्टी? कारण त्यांचं म्हणणं असं की या वातावरणामध्ये अनेक जीव जगण्याचा प्रयत्न करतात आणि आपण तोंड उघडल्यामुळं आपल्या काय होतं, ते तोंडात जातात आणि आपण त्यांना संपवतो. असा काही संप्रदायांचा विचार आहे. काही संप्रदाय ओल्या मातीवर चालत नाहीत, जिथं ओलावा दिसतोय त्या ओलाव्यावर पाय ठेवत नाहीत. त्यांचं असं म्हणणं की त्यातनं अंकुर फुटतात आणि त्यांना आपण का क्षिती पोचवावी, म्हणून ज्या ओल्या मातीवर फुटणाऱ्या अंकुरावरही दया काही संप्रदाय दाखवतात. तसा आपलाही संप्रदाय श्रेष्ठ आहे. मुंगी आणि राव सारिखाची म्हणतोय, पण हीच मुंगी असून नसल्याप्रमाणे समाज मानतो, तिची दया करत नाही. म्हणून आहे काय आणि नाही काय म्हणून तिची अवस्था परिच्छिन्न अवस्था तिची. आणि अशीच शास्त्रामध्ये संगती देताना अशीच परिच्छिन्न अवस्था मायेची सांगितली. म्हणजे आहे काय आणि नाही काय. जगताच्या निर्मितीकरता या ब्रह्माला तिला काय करावं लागलं, आपल्यालाच डोहाळी निर्माण करून निर्माण करावं लागलं. आपुली आवड धरून खेळिया, आपुली आवड धरून खेळिया, आपणाचे व्याले रे, आपणाचे व्याले रे, रूपना कारणे केली एक बायको, रूपना कारणे केली एक बायको, तिने एवढे वाढवून ठेवले रे, तिने एवढे वाढवून ठेवले रे, ऐक खेळिया तुझं सांगितवायचे जाणून खेळ खेळी रे, ऐक खेळिया तुझं सांगितवायचे जाणून खेळ खेळी रे. आपुली आवड धरून खेळिया, ब्रह्मतत्वाचं वर्णन करताना सांगितलं. आपुली आवड धरून खेळिया, आपण नाते आले रे.
आणि जोपनाकाराने केली एक बायको, तिनं एवढं वाढवून ठेवली रे. म्हणजे आपली बायको, आता लय वेदांतात मी जाणार नाही बरं का, नंतर हे साप दोरी खेळायचा काही वेळ नाही. असं लक्षात, हे काय रज्जू सर्पाची संगती लावण्याची वेळ नाही. ही वेळ कशाची आहे? तंदल्यान तंदले ना अनु तंदलले ना. नाही कळालं? अजून भोजन करून जा. तेच असतं ना या वेळेला, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आता लय त्या वेदांतामध्ये जायचं नाही. एक साधा दृष्टांत देतो. मुंगी उडाली आकाशी, लगेच कळून जाईल तुम्हाला, लगेच कळून जाईल. जोपनाकाराने त्याने केली एक बायको आणि तिने एवढे वाढवून ठेवली रे. आता मला सांगा, आपण मालक आहे घराचे आणि आपण पत्नी करून आणली, ती दुसऱ्याच्या घरची असताना आपल्या घरात नांदायला आली. तर वास्तविकता जी स्त्री आहे, आता कोणतंही तत्व एकमेकांशिवाय अपूर्ण मांडलंय बरं का. खरं जर पाहायचं झालं तर ब्रह्मसुद्धा मायेशिवाय अपूर्णच मांडलंय. जड चेतना संबंध दिलाय, प्रकृतीचा आणि पुरुषाचा संबंध दिलेला आहे. आणि या दोघींशिवाय एकमेकांचं कार्य होऊ शकत नाही. म्हणून आता भागवत तुमच्या गावात चालू आहे. आता भागवतातच आपण जरा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्या भागवतामध्ये कृष्ण परमात्म्याच्या प्रागट्याच्या वेळेला आदिशक्ती मायेचंही प्रागट्य होतं. रडे माया करी आकांतन नामा म्हणे उठती दूत. म्हणजे ब्रह्म कार्य करत असताना एकटं कधी कार्य करत नाही. जोपनाकाराने केली एक बायको, त्यानं काय केलं, त्याला आवड निर्माण झाली, जगताची निर्मिती करावंसं वाटलं आणि त्याच्याकरता त्या मायेचा संग धारण केला आणि ही माया नांदायला आली. आणि वास्तविकता ही आपल्या आश्रित सांगितली, ब्रह्माच्या आश्रित माया आहे ना. म्हणजे तुमची बायको तुमच्या आश्रित आहे का तिच्या बळावर तुम्ही खाताय? सांगा की जरा. आपल्या आश्रित आहे का नाही ती? ती जोपर्यंत 9 वर्षाची होती तोपर्यंत ती बापाची आश्रित मांडली. 9 वर्षापर्यंतच कन्या मांडलं बरं का तिला. 9 वर्षानंतर रजोधर्म चालू झाला की मग ते स्त्री तत्व तिला लागू झालं. धर्मशास्त्राचा दंडक होता की तिचा रजोधर्म बापाच्या घरी होऊ नये, भ्रताराच्या घरी व्हावा, म्हणून पहिल्या काळामध्ये मुली दिल्या जातात. जाऊ दे, तिकडे जायचं नाही आपल्याला. पण मग ज्या वेळेला रजोधर्म चालू झाला त्यावेळेला मग ती भ्रताराशी ज्या वेळेला संगतीला झाला, भ्रताराशी विवाह झाला, त्यावेळेला मग ती कुणाची आश्रित झाली? नवऱ्याची. म्हणजे कुमारिका होती त्यावेळेला बापाची आश्रित, विवाह झाल्याच्या नंतर नवऱ्याची आश्रित आणि म्हातारपणामध्ये मुलांची आश्रित सांगितली. मग आता नांदायला आलेली बायको आपल्या आश्रित आहे, बरोबर आहे. आपण घराचं मालक आहे. मग आता मला सांगा चोपदार महाराज, घरात तुमचं चालतंय का बायकोचं चालतंय? हा, बायकोच. आता हे विहिरीकडचाच वापा कोरडा राहिल्यावर कोणाचं चालतंय घरात? बोला, तुमचं जे तेच आमचं. आता आमची नाही म्हणून बोलायचं. आलं का लक्षात? घरामध्ये कोणाचं चालतंय? ते सोसायटीची माणसं येतात बघा. ते सोसायटीची माणसं 4-5 हप्ते थकलेले असतात. त्यावेळेला ते सोसायटीची माणसं विचारतात, मालक आहेत का मालक तुमचं? आता ह्या माणसांची भाषा काय आहे? मालक आहेत का तुमचं? पण ती काय म्हणते त्यांना, नाही हो, घरात कुणी गडी माणूस नाही. आता ते बाहेरचं मालक म्हणतंय आणि ही काय म्हणते, घरात कुणी गडी माणूस नाही. मग तुम्ही मालक कधी? मांडी घातल्यावर भिंतीला टेकल्या, मग तुम्ही मालक होता. मग नुसतं मालक नाही, मग राजा होता. मग नुसतं राजा नाही, मग धनी होता. कधी? भिंतीला टेकल्यावर. कोणाचे? तिचे. तोपर्यंत तिच्याच हातात सत्ता. याच्यावरनच ओळखायचं की जशी नांदायला आलेल्या स्त्रीनं घराची व्याप्ती जाणली आणि घराची व्याप्ती जाणून तिनं नवऱ्यालाच हात ठेवला नवऱ्यावर आणि त्याचा भस्मासुरच करून टाकला. तशाच पद्धतीनं ही परिचिन्न असणारी मुंगी व्यापक आकाश तत्वात गेली आणि ब्रह्मावरच आवरण घातलं. म्हणून ब्रह्माच्या सत्तेत काहीच ठेवलं नाही. सगळ्यांना आपल्याला ब्रह्म दिसतंय का माया दिसती? मायाच दिसती का नाही? म्हणून बघा, तुमचं घरी एखाद्या वेळेला जर गडी मेला तर बाई घर चालवती, पण बाई मरू द्या, गडी दारोडाच होतोय, ते घर चालवू शकत नाही. म्हणून संगती लावत असताना तिला एवढीही मिथ्या मानून चालत नाही, अजिबात नाही बरं का. नाहीतर एक जण काकडा करायला होतं बुवा, ते वाघवेकर महाराज आहेत का इथं, मारुती बुवा,
नाही का? हा. काकडा करायला एक जण माणूस होता आणि काकडा करताना त्याला माहितीच नाही की त्याचीच बायको शेजारी आहे म्हणून. आणि ते काकडा सगळा सौम्य स्वरात त्यानं म्हटला, पण एकाच चरणाला अशी उंच चाल उचलली. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे मानून शरण रिघा देवासी. आता हे काय तिला कळत नव्हतं असं नाही काय. धन म्हणजे संपत्ती, दारा म्हणजे बायको. धनदारा पुत्रजन अवघे बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या. म्हणजे ती म्हटली मी शेजारीच आरती घेऊन आहे तरी सकाळ सकाळी रामा धर्माच्या पाऱ्यात देवापुढं खोटं म्हणतंय. मला खोटंच म्हटलं का नाही. सर्व मिथ्या हे मानून शरण रिघा देवाशी. त्या आरतीचं ताट तिथंच ठेवलं घराकडं आली आणि काकडा झाल्यावर अर्ध्या तासानं मालकाचा तिला फोन आला. पाणी तापत ठेव, येतोय 15 मिनिटात. नाणीत पाणी ठेव. ती म्हणाली ये तुझं शेवटचंच पाणी ठेवते म्हटलं. लेका म्हणाले सकाळी रामा धर्माच्या पाऱ्यात मला खोटं म्हणून देवाकडे जायचं म्हणत होतास, आता पाणी तापत ठेव म्हणून सांगायचा तुझा संबंध काय? बरोबर आहे ना? संन्याशी झाला म्हणून त्याला काही गिळावं लागत नाही. झालाशी संन्याशी तरी माध्यानाशी तोंड वासी म्हटले का नाही? हा, मग दुपारी कुणाच्या दारात यावं लागतं? प्रपंची माणसाच्या. काकी हाय का शिळी पाकी? बरोबर आहे का नाही? त्याच्या दारात यावं लागतं का नाही? म्हणून संगती लावत असताना दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्णच मांडलेले आहेत. एवढीही खोटं म्हणून चालत नाही. तसा जर शब्दशः अर्थ लावायचा झाला तर माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सजन सखे येतो सुखाची मांडणी. तिथं माऊलींनी माता पिता सुद्धा काय करायला सांगितले? सुखाचे आहेत म्हणून सांगितले. यांच्यापासूनही अलिप्त राहा म्हणून तिथं दिलेलं आहे. म्हणून काय त्यांना मिथ्या मानायचं, खोटं मानायचं आणि सोडायचं म्हणजे बाप भाकरीला महाग करायचा आणि इकडं पंढरीच्या वाऱ्या करायच्या, असा अर्थ आहे का त्याचा? अहो दंडक दिलाय धर्मशास्त्रानं. संन्याशी किती मोठा होऊ दे, देवाच्या उच्च संन्याशी मांडला. किती देवाच्या उच्च? तर त्या संन्यासानं हातामध्ये जर दंड धारण केला तर तो पंढरपूरला आला तरी देवाच्या मूर्तीला त्यानं स्पर्श करायचा नाही. त्यानं खांद्यावरचा दंडक देवाच्या छातीला नाही तर पायाला लावायचा आणि हाच त्याच्याकरता नमस्कार असतो. त्यानं मूर्तीला स्पर्श करायचा नाही. कारण हे सांगण्याकरता की बाबा मी संन्याशी तुझ्याकरता झालो, तुझ्यापेक्षा मी मोठा. पण त्याही संन्याशाला एकनाथ महाराजांनी सांगितलंय की संन्यास दीक्षा धारण केल्यावर धर्मशास्त्राचा तो दंडक संन्यास विधी तुझ्या खांद्यावर आला तर त्याही वेळेला जर एखाद्या वेळेला बाप पाया पडला तर बापाला म्हणता येईल तुला आयुष्यमान भव. त्यानं जरी जन्म दिलेला असला तरी बापाला म्हणता येतं संन्याशी झाल्यावर आयुष्यमान भव. पण त्या संन्याशाच्या पायावर जर आईनं डोकं ठेवलं तर त्याला इहलोकात कुठंच मुक्ती मिळत नाही, जरी संन्याशी झाला तरी. कारण आईपेक्षा तो संन्याशी मोठा होऊ शकत नाही. त्यालाही विधी सांगितली. झालाशे संन्याशी जरी झाला ना तू तरी अवश्य त्याच्या पितयासी. बाप एखाद्या वेळेला सोड, कारण तो पुरुष आहे, तो त्याचं पोट भरू शकतोय. अवश्य त्याच्या पितयासी परी भिक्षा मागून पोसावे मातेसी. आईसे संन्याशी विधी आहे. संन्याशी झाला तरी बापाला सोडू शकतो, पण आईला संग घेऊन जायचं आणि भीक मागून का असना. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत त्यांना आई जगवायची. मग आता शब्दशः अर्थ जर लावायचे झाले तर सगळं मिथ्या मानून कसं झालं? म्हणून मिथ्या कल्पना मागे सारा म्हणावं लागलं. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून संगती लावायची झाली तर ही आहे काय आणि नाही काय अशी ही माया. आणि हीच माया व्यापक तत्वात गेली आणि ब्रह्मावर आवरण घातलं. म्हणजे आपणच नांदायला आणली ना आपल्याला जिनं गिळून टाकलं. मग मुंगी उडाली आकाशीन तिनं गिळिले. सूर्याच्या ठिकाणी नवरा धरा, मुंगीच्या ठिकाणी बायको धरा. त्या बायकोनं प्रपंचाचा जसा गाभा घेतला आणि तिनं एवढे वाढवून ठेविले रे. तशी संगती लावायची झाली तर या मुंगीची संगती मायेशी जोडता येते आणि या सूर्याची संगती ब्रह्माशी जोडता येते. म्हणून तुका म्हणे माया तिने झाकुळली छाया. विश्वव्यापी अली माया तिने झाकुळली छाया. त्या मायेनं जसं ब्रह्मावरती आवरण घातलं अर्थात त्यालाच गिळंकृत केलं. म्हणून या ठिकाणी कुट रचना गेली. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. आणखी कुट रचना अभंगाचं द्वितीय चरण.
आता मुक्ताई द्वितीय चरणात सांगतात, थोर नवला व झाला वांझे पुत्र प्रसवला. आता वांझेला कधी डोहाळेच लागत नाही, त्यामुळे तिला मुलगा होण्याचा संबंधच येत नाही. हे प्रमाण साधूंचे आहेत. व्यालीच्या वेदना व्यालीच्या वेदना नये वांझोटीच्या मना नये वांझोटीच्या मना व्यालीच्या वेदना नये वांझोटीच्या मना. जिनं गर्भधारणा धारण जिला झालेली आहे, प्रसूतीच्या वेळेला पुत्र प्राप्ती देताना तिला ज्या वेदना आहेत त्या वेदना वांझोटीला कधीही लागत नाहीत. का लागत नाही? कारण तिला डोहाळेच लागत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी असं कसं नवल झालं बरं मुक्ताई आई साहेब, की थोर नवला व झाला ना वांझे पुत्र प्रसवला. वांझेला लेकरू झालं कसं? ते वांझेला झालेलं लेकरू तरी नेमकं कोणतं? आणि या वांझेला झालेल्या लेकराची संगती सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट करतात बघा. ते म्हणतात की बाबा सशाला शिंग दिसतात, खरं आहे का? हे असतात का? मग त्याला तोडायचा संबंध येतो का? नाही येत. तसं काय सशविषान मोडावे, काय गंधर्व दुर्ग पाडावे, होवावे मग तोडावे ख पुष्पकी. म्हणजे सशाची शिंग मोडायची, ढगांचे किल्ले पाडायचे आणि आबाळाच्या फुलांची माळ तोडायची आणि महाराजाच्या गळ्यात घालायची. शक्य आहे का हे? मग ही संगती या संसाराशी लावायची. तैसा संसारू हा विरा रुख नाही साचो कारा का उन्मळून दरारा काही सापरी. मग देवा हे दिसतंय ते काय? हे टाळकरी उभे दिसतात, हे वाजवणारे दिसतात, मागं चोपदार दिसतात, हे इथं कीर्तन करणारा दिसतंय, ही एवढी घरं, हे आकाश, ही झाडं, वेली, फळं, फुलं, हे याची संगती काय? हे निर्माण झालेलं काय? त्यावेळेला हे निर्माण झालेलं काय हे सांगताना मग मात्र भगवंत सांगतात, आम्ही सांगितले जे परी मूळ डाळांची उजारी ते हे वांझीची घरभरी लेकुरे जैसी. म्हणजे कोणत्या वांझेला झालेलं हे लेकरू? म्हणजे हे जगत नावाचं लेकरू माया नावाच्या वांझेला झालं. म्हणजे या मायेनं जिला जन्म दिला ते हे जगत, म्हणजे तुम्ही आम्ही, म्हणून याला खोटं मांडलं. कान्होबा तेरे तेरे ते अभंगाचं प्रमाण, त्याच्यामधली सगळी संगती बघा. ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप ब्रह्मचारी. आता ब्रह्मचारी बापाला पोरगी होईल का? ब्रह्मचार्याचं जर लग्नच होत नाही तर त्याला पोरगी होण्याचा संबंधच नाही. ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप ब्रह्मचारी. बरं, इथपर्यंत ठीक आहे. तो व्याला ती याची उदरी. आता घोटाळा झाला का? तो बाप तिच्याच पोटाला आला. मग त्याच्या पुढं काय झालं? तिने बापाची दाडला केला. हे कोणत्या बापाला? ब्रह्मचारी बापाला. कोणत्या? पोटाला आलेल्या. काय केला तिनं? नवरा केला. तिने बापाची दाडला केला. कुणी वाईट म्हणे या बोला अवघी परी बोलणे तिचेच आला. नंतर काय झालं? दोघांचा संसार चालू झाला, पण तो तियेशी शिवला नाही. त्यानं संबंध आयुष्यात तिला स्पर्शही केला नाही. पण घडलं काय? परी वांज गर्भीनं राहिली पाहिजे. पण काय झालं? तिला गरोदर झाली. ती कशी? कोण गरोदर राहिली? शब्द घातला वांज. इथं संगती लावायची की याच मायेनं, तीच माया जेव्हा कोठेचं नव्हतं ते काही चंद्र सूर्य तारा नाही, हे अवघे विश्वशून्यची पाही. कान्होबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली.
तिने पहा एवढी ख्याती केली. तीच माया म्हणजे ही वांझ माया. वास्तविकता संग झाला म्हणता येत नाही, ब्रह्मापासनं परावृत्त आहे. पण तरी सुद्धा कल्पित असताना सुद्धा तिनं एवढं निर्माण केलं. मग हे केलेलं काय आहे? खोटं म्हणून वांझेचं घरभरी लेकुरी जायची. आता खोटं सांगण्याकरता लय खोलात नेत नाही तुम्हाला. खोटं जर सांगायचं झालं म्हणजे तुमचा प्रपंच किती खोटा. खोटं सांगतो तुम्हाला. आता इथं महिला मंडळ जरा जास्त बसलेलं नाही तर त्यांच्या माना सकाळपर्यंत वर आल्या नसत्या. जगताची व्याप्ती खोटी कशी हे सांगतो तुम्हाला बरं का. जी स्त्री बघा प्रपंच किती खोटा. जी स्त्री नवऱ्याच्या मढ्यावर पहिल्या दिवशी बोंब ठोकते, आकांत करते, मला याच्यासोबत न्या म्हणते, तीच बाई नवऱ्याच्या 12व्या दिवशी हाडकं चघळते. एवढा संसार खोटा. पहिल्या दिवशी नवऱ्याच्या मड्यावर बोंब ठोकणारी 12व्या दिवशी नवऱ्याला विसरली आणि मांसाहारा करता गोड जेवणाला जी तयार झाली. एवढा प्रपंच खोटा. वर्षभर साडी येऊ द्या, 25 वर्ष माहेरपण झालं, पण एकाच वर्षामध्ये भावाला काहीतरी कौटुंबिक परिस्थिती त्याची थोडी खालावली, स्वतःचं जगणं मुश्किल झालं. त्यावेळेला साडी दिली नाही, फक्त पीसच पाठवला. तर हीच बहीण जिनं 25 वर्ष भावाची साडी घेतली, तीच बहीण भावाचं पेटवण्यावर निघाली. तिच्या तोंडातनं आलं एक साडी चुकली तर भावाचं पेटलं. एवढा प्रपंच खोटा. तर याच्यापेक्षा किती खोटा सांगावा. एक दृष्टांत देतो तुम्हाला. उपनिषदामध्ये भर्तृहरी राजाची कथा येते. हा भर्तृहरी राजा पत्नीच्या प्रेमात एवढा पागल झालता, एवढा आंधळा होता की राज्यकारभारच विसरला. बायकोच्याच प्रेमामध्ये किती अडकला. बायकोच्या प्रेमात एखादा पुरुष स्त्रीप्रती आसक्त असतो बघा, त्याचे वर्णन ज्ञानेश्वरीत केलेले. किती आसक्त आहे स्त्रीच्या प्रती. ठेला बेडूक कुंडी, मशका अडकला शेंबुडी, ढोर दैसा सबडबुडी, रुतला पंकी, नाही घराहुनी निघणे, जीवे मने प्राणी, तया तेथे सापची होनी राहणे भाटी तिये, साखरेची निराशी, बैसली नुठे माशी, तैसे स्त्री चित्ताविषयी दयाचे मन. राज्यकारभार त्याच्याकडनं होईना आणि नगरातल्या लोकांनी नवनाथ परंपरेतल्या गोरक्षनाथांच्याकडं केविलवाण्या स्वरात सांगितलं की बाबा आमचा राजा उज्जैन नगराचा भर्तृहरी राजा विक्रमादित्याचा भाऊ मोठा हा काय व्यवस्थित राज्यकारभार करत नाही. म्हणजे का करत नाही तर संसाराला खरं मानून बसला आणि बायकोच्या ठिकाणी लय प्रेम आहे त्याचं. आता काय केलं बरं त्यांनी. भर्तृहरी राजा करता त्याला बोध प्राप्त करून देण्याकरता, संसार किती खोटा हे जाणीव करून देण्याकरता एक फळ अभिमंत्रित केलं. संजीवनी विद्येचे ज्ञाते होते. गोरक्षनाथाने एक फळ अभिमंत्रित केलं आणि ते फळ घेऊन गोरक्षनाथ भर्तृहरीकडे गेले आणि भर्तृहरी राजाजवळ फळ नेलं आणि त्याला म्हणतात हे बघ संजीवनी मंत्राचा प्रताप या फळावरती आहे आणि जो हे फळ खाणार तो कित्येक कालावधीपर्यंत आयुष्यमान त्याला प्राप्त होणार, म्हणजे दीर्घ कालावधीपर्यंत तो जगणार. राजा मला असं वाटतं की हे फळ तू खावं म्हणून मी तुझ्याजवळ आणलंय. राजा म्हटला महात्मा मी फळ खातो, तुम्ही जा. तिथनं ते फळ उचललं आणि राजा विचार करतोय म्हणे फळ खाल्लं आणि मी जगलो तर उपयोग काय. माझी बायको मेली तर. मी जगलो पण माझं जिच्यावर प्रेम आहे ती जर मेली तर मी कुणाच्या बळावर जगू म्हटलं आणि कुणावर जगतामध्ये प्रेम करू. राजानं विचार केला म्हणजे हे फळ बायकोला देतो खायला, तिला दीर्घायुषी करतो. म्हणजे जिच्यावर प्रेम आहे तिला दीर्घायुषी करतो म्हटला आणि ते फळ त्यानं तिथनं उचललं आणि राणीच्या हातात दिलं. राणीला म्हटला संजीवनी मंत्राचा प्रताप याच्यावरती आहे, दीर्घायुषी होशील फळ खाल्लंस तर. आणि काय कर फळ खाऊन घे, माझं तुझ्यावर अत्यंत प्रेम आहे. राणी म्हटली राजा तुम्ही जा, मी फळ खाते. राणीनं फळ हातात घेतलं. राणी विचार करते की राजानं खरं माझ्याकडं फळ आणून दिलंय खरं, पण माझं राजावर प्रेम नाही. तिचं प्रेम होतं घोड्यांचा खुराक करणारा एक जण होता राजाच्या दरबारात, त्याच्यावरती. तिनं ते फळ उचललं आणि त्या घोड्यांचा खुराक करणाऱ्याजवळ नेलं आणि त्याला म्हणू लागली संजीवनी मंत्राचं अभिमंत्रित फळ आहे म्हणाली आहे, माझं प्रेम तुझ्यावर आहे म्हणून हे फळ तू खावंस आणि तू दीर्घायुष्य व्हावंस असं मला वाटतं आणि फळ खाऊन घे. त्यानंही ते फळ हातात घेतलं. म्हटलं खातो बाई जा. तो विचार करत होता आता त्याचं प्रेम राणीवर नव्हतं, त्याचं प्रेम गावातल्या नगरातल्या एका नगरवधूवरती. त्यानं विचार केला मी फळ खाऊन काय करू, माझं जिच्यावर प्रेम आहे ती जर मेली तर कुणाच्या बळावर जगू.
त्याच्यामुळे ते फळ कुठं देतो, तिला खायला देतो. आणि त्या नगरवधूकडं त्यांना ते फळ आणलं. तिनं तिथं तोच पाडा वाचला. संजीवनी मंत्रीचा अभिमंत्रित फळ आहे म्हटला. खाल्लंच तर दीर्घायुषी होशील, माझी इच्छा आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, फळ खाऊन घे. ती म्हणाली तू जा म्हटली, फळ खाऊन घेतो मी. आणि ते फळ तिनं हातात धरलं आणि विचार केला, म्हणे मी जगून करू काय, माझं प्रेम याच्यावर नाही, माझं प्रेम जगातात कोणावरच नाही. कारण वेश्या म्हणजे विषयांचं साधन, कोणावरच माझं प्रेम नाही. वास्तविकता आहे भोगान भोगता वैमेच भोगता. आपल्याला वाटतंय की आपण भोगांना भोगतोय, पण भोगच आपल्याला भोगतात. भागवतामध्ये धुंदुकारीची कथा झाली. या धुंदुकारीला पंचवेश्या जो तो भोगत होता, याच 5 जणींनी बाजेला बांधला आणि चुलीतला जळता निकारा त्याच्या तोंडात घालून यातनेनं मारला आणि याचं धन घेऊन पळाल्या. ह्या 5 वेश्या म्हणजे कोण होत्या? शब्द स्पर्श रूप रसगंध. मग हे कोण भोगतंय? तो धुंदुकारी आपणच आहे. या 5 विषयांना भोगणारा धुंदुकारी, त्यानं त्या विषयांचं फक्त प्रतीक दिलंय त्या भागवतात. पण ह्या 5 वेश्या आपणही भोगतोय. म्हणून भोगानं भोगता त्याच वेश्या आपल्याला संपवणार हे कधी कळणार नाही. वैमेच भोगता. त्या वेश्येनं विचार केला, म्हणे मला कुणावर प्रेम आहे जगामध्ये आणि मी जगून काय करू. म्हटले हे सगळं जगत माझं लचकं तोडणार आहे, त्याच्यापेक्षा मी काय करते, राजा उदार आहे म्हणे आणि राजा नगराचं चांगलं करण्याकरता त्याला दीर्घायुष्य करावं म्हणून तिनं तिथनं फळ घेतलं आणि राजाकडे दिलं. आणि राजा पुढे तोच पाडा वाचला. महाराज संजीवनी मंत्रांचा अभिमंत्रित प्रताप या फळावरती आहे आणि हे फळ तुम्ही खाऊन घ्या. राजा म्हटला ही गंगा माझ्याकडनंच प्रवाहित झाली, ही अशी उत्तरेला न जाता पंचगंगा मार्गे इकडं कुठं आली. राजानं मानवच तलवार धरली तिच्या. खरं सांग फळ कुणी दिलं तुला? मानवर जशी तलवार पडली तिच्या, सत्य सांगावं लागलं मृत्यूच्या भीतीनं की मला फळ तुमच्या प्रधान सेनापतीनं दिलं. त्या प्रधान सेनापतीला बोलवलं, त्याच्या मानावर तलवार दिली, तुला फळ कुणी दिलं सांग. त्याच्या मानव जशी तलवार पडली मृत्यूच्या भीतीनं, त्यानंही सांगितलं की मला फळ तुमच्या राणीनं दिलं. राणीला बोलवलं पण मानव तलवार धरली नाही, कारण झाकली मूठ 1.25 लाखाची, राणीला फळ मीच दिलतं. आता विचारायचं कुणाला की तुला फळ कुणी दिलं म्हणून. मग महाराज डोळ्यातनं पाणी आलं. अशा प्रपंचात अनेक स्थितीनं हा देह रडतो. पहिला जो रडला त्या रडल्यामुळं त्यानं रामायणासारखं महाकाव्य तयार केलं. जो माणसं मारताना ज्याचं काळीच कधी खालीवर झालं नाही. हे 7 रांजणं ज्यानं पापानं भरली, माणूस मारला की खडा टाकायचा. माणसं म्हणजे त्यानं ब्राह्मणं मारली होती बरं का, तेवढं फक्त असं सांगितलं जातं. म्हणजे इतर माणसं म्हणजे सुतार किती, लोहार किती, हीची गणतीच नाही रामायणात. फक्त ब्राह्मण भेटला तर त्याच्या झोळीत पहिला शाळीग्राम असायचा. पूजेकरता ब्राह्मण पहिला शाळीग्राम न्यायचा. आताचे महाराज लोक नेतात का नाही तशी आपली ग्रंथसामुग्री वगैरे असं तसं. फक्त कसं ते पहिले निष्काम होते म्हणून पाकिटं संग नसायची, म्हणून पाकिटं सोबत नसायची, म्हणून त्याला असं वाटायचं बाबा की हे काहीच कामाचं नाही. मग त्याला मारायचा, त्याची झोळी सगळी काढायची आणि त्यात मग तो शाळीग्राम भेटायचा. आता याचं काय करायचं, तो उचलायचा दगड आणि कुंडात टाकायचा, रांजणात टाकायचा. अशी फक्त शाळीग्रामाची रांजणं होती ती 7. 12 बैती किती मारले ह्याचा हिशोब नाही. फक्त ब्राह्मण मारलेली गणती सांगितली, 7 रांजणं झाली. म्हणजे एवढं मारामारी ज्यानं केली, खून दरोडे ज्यानं पाडले, त्याचं काळीच कधी खालीवर झालं नाही. पण बायको एकच शब्द बोलली की तुझं पाप तुझ्या संग, पापाचा हिस्सा मागितला तर 2 पावलं मागं झाली. त्या 2 पावलं जशी मागं झाली, बायकोच्या एका शब्दावरनं माणसं मारणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. एवढा प्रपंच मिथ्या, एवढा प्रपंच तुम्हाला रडवतो. एवढा चक्रवर्ती सम्राट, अयोध्येचा राजा दशरथासारखा की ज्याच्या बाणाच्या प्रतापानं इंद्राचं राज्य सही सलामत होतं. देवासुर संग्रामामध्ये दशरथानं इंद्राला विजय प्राप्त करून दिला. तो बायकोच्या 2 वरानं रडला आणि मृत्यूशय्येला प्राप्त झाला. एवढा नास्ती प्रपंच सांगितला, एवढा प्रपंच खोटा सांगितला तुम्हाला. याच्यापेक्षा खोटा असं काय सांगावं. भर्तृहरी कपाळ बनवून रडायला लागला की माझं प्रेम जिच्यावर ती माझ्या ठाई अनासक्त. बरं तिचं प्रेम ज्याच्यावर तो हिच्या ठाई अनासक्त. बरं त्याचं प्रेम जिच्यावर ती याच्या ठाई अनासक्त. तसा हा प्रपंच नुसता वाढतच जातोय. म्हणून याला वांझोटा म्हटला. याला फळाची फुलाची अपेक्षाच करून चालत नाही. म्हणून मंदिराला कळस लागतो,
पण घराला अजून कुणीही कळस लावला नाही का 40वा मजला बांधला तरी त्याच्या वर हातभर गज वर ठेवतंय. 40व्या मजल्याच्या वर हातभर गज वर आहेत म्हणजे त्याच्या बोकांडी वाणी टाकायची इच्छा. म्हणून संसाराची परिपूर्तता कधी होत नाही. पण एकदा का कळस झाला तर जगातला कोणताच इंजिनियर नाही की त्याच्यावर स्लॅब टाकल. मग त्याच्यावर फक्त मोक्षाचीच ध्वजा फडकते. म्हणूनच ब्रह्मसत्य मानलं आणि या जगताचा व्यवहार मिथ्या मांडला. म्हणून हे निर्माण झालेलं वांझेचं लेकरू समजायचं. कोणत्या वांझेचं? त्या मायेचं. म्हणून थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला विठोबा रखुमाई. जय जय 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 विठोबा रखुमाई. अया जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठ्ठल मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी. थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला. हीच परिच्छिन्न असणारी माया व्यापक तत्वात गेली म्हणजेच आकाशात गेली आणि ब्रह्मावरती तिचं आवरण पडलं. म्हणून ब्रह्माला गिळंकृत झालं. ब्रह्म गिळंकृत झालं आणि मायेची सत्ता जगतामध्ये नांदली. याची संगती पहिल्या चरणाशी आणि दुसऱ्या चरणाची संगती लावायची झाली तर तीच माया म्हणजेच ही वांझोटी माया. आणि हिचं निर्माण झालेलं जगत हे मिथ्या वाटतं म्हणजे खोटं आहे. आणि याच्यामुळं ही वांझेची घरभरी लेकुरे जैशी या नयानं थोर नवलावू झाला न वांझे पुत्र प्रसवला. आणखी कुटसंगती दिली अभंगाचं तृतीय चरण. विंचू पाताळाचे जाय. विंचू पाताळाचे जाय. विंचू पाताळाचे जाय. विंचू विंचू पाताळासी जाय शेष माथा बंदी पाय. आता विंचू पाताळाला जाणं शक्य नाही पण तरी कसा गेला? हा विंचू कोणता आणि ही पाताळाची स्थिती कोणती? शेषानं म्हणजे प्रत्यक्ष भगवंतावर ज्यानं छाया धरावी त्या शेषनागानं त्या विंचवाच्या पायावर नतमस्तक व्हावं हे असं कसं झालं? आता याची संगती लावायची झाली तर विंचू म्हणजे दुर्गुण विंचवामध्ये आहेत. नांगीत विष आहे त्याच्या. बरं किती दुर्गुण आहे त्या विंचवात की ज्यानं उपकार केला त्याच्यावर बी अपकार करता येते. एक विंचू पाण्यातनं वाहत चाललेला होता आणि बेडकाला दया आली. बेडकानं काय केलं? विंचवाजवळ बेडूक गेला आणि म्हटला, बाई माझ्या पाठीवर बस. म्हटला तू पाठीवर बस. म्हटला दादा मी काय करते तुला महापुराच्या पाण्यातनं बाहेर काढते म्हटले. तो विंचू पाठीवर बसला. पाठीवर होतं तोपर्यंत शांत होतं ते. बेडकाच्या पाठीवर आहे तोपर्यंत शांत होतं. किनाऱ्यावर कसं तरी महापुराच्या पाण्यातनं बेडकानं त्याला आणलं आणि मग बेडकानं कडला त्याला आणलं. बेडकाच्या पाठीवरनं उतरत असताना बेडकाला दाखवतो म्हटला ह्यानं कुणाला वाचवलं म्हणून नांगी मारून गेलं. एवढा दुर्गुण त्या विंचवात भरलेला आहे. कणभरच विष आहे. मग आता हा विंचू कोण? या विंचवाची संगती लावायची झाली तर तो विंचू म्हणजेच दुर्गुणी जीव म्हणजेच तुम्ही आम्ही. आता मला तुमचं डोळं नेमकं रागानंच दिसत नाहीत लाल झाल्यात का माझ्याकडे बघताना की विंचवात विष आहे म्हणजे आम्ही बी विषारी आहे का? तुम्ही विंचवापेक्षा किती विषारी जरा ऐका. विंचवाची संगती तुम्हाला का लावली ते
नांगीत विषय किती विषय कणभरच आहे, पण चावलं दंश केला नांगी मारली तर ते असा मल्लविद्येचा पैलवान का असला त्याला सुद्धा असा उताना पाडतंय ते. बरोबर आहे ना. विंचवाची नांगी ती इंगळी डसली तर माणूस जगतच नाही म्हणतात. ते विंचवाचे साक्षात्कार झालेला कुणी आहे का इथं? नसल कोणी. पण ते विंचू चावल्यावर विंचू उताना करतो. पार पैलवान जरी असला, तुपाचं खारकातलं रोजचं जरी जेवत असला तरी त्याला सुद्धा त्याचं वीज सहन होत नाही. नकभर विष आहे, कणभर विष आहे तरी नांगा ताट आहे. विंचू विषारी आहे. पण त्या विंचवाला ज्या वेळेला पाल बघते त्यावेळेला ती पाल विंचवाच्या मागं लागते. त्या पालीच्या भीतीनं विंचू पळते. आणि त्या पालीला जर विंचू गावला तर ती पाल त्या विंचवाचा नाश्ताच करते. फडशाच पाडते त्या विंचवाचा ती पाल. म्हणजे विंचू एवढा विषारी, पाल विषारी आहे, विंचवाला पचवते. पण तीच पाल जर उकिरड्यावर पडली तर तुमच्या आमच्या घरातली कोंबडी तिला चोचीनं खाते. म्हणजे विंचू विषारी, तिला खाणारी पाल किती विषारी आहे. पाल एवढी विषारी, तिला खाणारी कोंबडी किती विषारी आहे. आणि कोंबडी एवढी विषारी, तिला खाणारा किती विषारी बरं म्हणावं लागेल. मग विंचू उगच तुम्हाला म्हटलं, विंचू पाताळासी जाय. दुरात्मा सांगितला. वास्तविकता महाराज हा विंचू पाताळाशी गेला याचा संदर्भ लावत असताना पाताळाची स्थिती कितवी आहे? 7वी. आतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि खाली पाताळ. या 7व्या स्थितीला विंचू गेला म्हणजे एक एक टप्पे पार करत आत खाली जावं लागेल. सप्तपाताळा तर डायरेक्ट जाणार नाही, त्याला आतल गाठावं लागेल, ते फोडावं लागेल, मग सुतल गाठावं लागेल, ते फोडावं लागेल, मग त्याच्या खाली तलातल, महातल, रसातल भरपूर तळ गाठून मग पाताळात त्याला जावं लागेल. मग याच्याकरता मग हा विंचू म्हणजे दुरात्मा जीव सप्तपाताळाला गेला म्हणजे सप्त्यात आला. एवढं सोपं कुणी सांगणार नाही तुम्हाला. मी सापदुरीचं नाव तरी काढलं अजून अभंगात. विंचू कुठं आला? सप्त्यात आला. दुरात्मा असणारा विंचू सप्त्यात आला. आता याची संगती कुठं लावायची? गावात चाललेल्या भागवताशी. गावात चाललेल्या भागवताशी. हा दुरात्मा जीव म्हणजे मगाशी वर्णन ज्याचं केलं तो धुंदुकारी दुरात्मा जीव होता. इतका दुरात्मा होता, पंचविषय वेश्या भोगल्या. आईवडिलांच्या मृत्यूला तोच कारण ठरला. सगळ्या गोष्टी त्यानं पापचरणानं आयुष्यभर केल्या. आणि मृत्यूच्या नंतर काय झाला? प्रेत झाला. प्रेत झाल्याच्या नंतर त्याला कुठेही मुक्ती प्राप्त होईना म्हणून गोकर्ण नावाचा त्याचा भाऊ होता, जो गायीच्या पोटातनं प्राप्त झालेला होता. फक्त कान ज्याचे, कर्ण ज्याचे गायीसारखे म्हणून गोकर्ण. आणि त्या गोकर्णाच्या स्वप्नात जायचा आणि माझ्या मुक्तीचं साधन मला दे बाबा म्हणायचा, वेगवेगळ्या रूपानं जाऊन. मग आता हा गोकर्ण सगळीकडे फिरला. म्हणतात किंवा भारतामध्ये गया क्षेत्र आहे, त्या गया क्षेत्रामध्ये जर तर्पण केलं, श्राद्ध जर केलं तर इकडं तिकडं भटकणारा जीव मुक्त होतो. तिथंही त्यानं श्राद्ध कर्म त्याचं केलं, पण तो काय मुक्तच झाला नाही. मग आता काही केलं, तीर्थ केली, यज्ञयागादी कर्म केले, नामस्मरण केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण त्याला काय मुक्त होता येईना. म्हणून सूर्याला आर्भक देताना सूर्य भगवंताला विचारलं की याच्या मुक्तीकरता मी करू तरी काय? तर सूर्य भगवंतानं सांगितलं की सूर्यनारायण म्हणाला की याच्या मुक्ती करा, 7 दिवसाच्या नामयज्ञ सप्ताहाचं आयोजन करा आणि श्रीमद भागवत लीला कीर्तन तुम्ही काय करा याला सांगा. आणि आपली परंपरा लीला कीर्तनाची परंपरा आहे बरं का. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसेल श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. जर अंतकरणामध्ये श्रोत्यांच्या तो बोध ठसावा वाटत असेल तर सगुण चरित्रांचंच वर्णन करावं. सगुण चरित्राचं वर्णन करावं. हे आता तुम्हाला भागवत आणि रामकथा कळा लागल्या. हे कमीत कमी मी 12 वर्षापूर्वी ज्या वेळेला माळकऱ्यांना एकत्रित करत होतो आणि सांगत होतं बाबा मी कथा शिकलोय मला कथा करू द्या, त्यावेळेला ही सगळी म्हातारी खोंड मला म्हणायची आता काय चौंडकं लावायचं का सप्त्यात? काय लावायचं? कारण कथा म्हणजे काय माहितीच नव्हतं. पण संप्रदायाचा मूळ पाया प्रवचन हा शब्द कोणत्याही वाङ्मयात नाही. शोधून दाखवा. कोणत्याही वाङ्मयामध्ये प्रवचन शब्द नाही. कीर्तनाची संगती कथेशी आलेली आहे. पहिली कथा श्रीमद भागवताचीच झाली.
तीच परंपरा आली. मग ती नारदांच्याकडनं व्यासांना, व्यासांच्याकडनं शुकमुनींना, आणि मग 7 दिवसाचाच का सप्ताह, तर परीक्षित राजाला 7 दिवसात मर्शिल तक्षक नावाचा सर्प चावून शाप प्राप्त झाला. मग आता 7व्या दिवशी लगोलग माझी मुक्ती कशी होईल, म्हणून त्या परीक्षितीला प्रश्न पडला. आणि सगळ्या संसारावर पाणी सोडून गंगेच्या किनारी येऊन बसला आणि येणा जाणाऱ्याला विचारू लागला, 7व्या दिवशी जो मरणार आहे त्याचा उद्धार कशात आहे मला सांगा. मग कुणी सांगू लागलं तीर्थकर. म्हटलं एक तीर्थ आहे का? एका तीर्थाला गेलो तर नुसते अष्टविनायक करायचे झाले तर आठवडा जाईल. मग 12 ज्योतिर्लिंग, शक्तिपीठ याची गणतीच नाही. मग कुणीतरी सांगितलं यज्ञ यागादी कर्मकर्मणी. वाणी कुणाची शुद्ध आहे? कोणता असा ब्राह्मण आहे की जो माझा यज्ञ परिपूर्ण करेल? कारण वाणीचं दोष सगळ्यांच्याच नष्ट झालेला आहे. कारण मुखातनं जन्मापासून मुखापर्यंत आतापर्यंत शिव्या अनेकांनी दिल्या, आणि ज्याच्या मुखातनं शिवी आली तिथंच वाणीचं तप गेलं, संपलं वाणीचं तप. म्हणजे असा कोण आहे पुरुष की जो यज्ञ आगादी क्रियादी कर्म करून जसा दशरथाला प्रसाद प्राप्त झाला यज्ञातनं, द्रौपदी यज्ञातनं आली तशा पद्धतीने यज्ञ करण, त्याच्या मनात समाधान झालं नाही. अरे बाबा 7व्या दिवशी मी मरणार आहे, माझी मुक्ती कशात आहे सांग. मग शुकमुनी आले. शुकमुनींचा त्यानं पाय धरला आणि विचारलं, मी 7व्या दिवशी मरणार आहे, माझी मुक्ती कशात आहे मला सांगा. शुकमुनी थोडे हसले आणि राजाला उलट प्रश्न करतात, राजा मला सांग, मग 8व्या दिवशी कोण मरणार आहे? 8व्या दिवशी कोण मरणार आहे? सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी या 7च दिवसात प्रत्येक जन्म घेतोय आणि 7च दिवसात मरतोय. आपल्याला मरायला आणि जन्माला 8वा वारच निश्चित नाही. म्हणून परीक्षा देणारा प्रत्येक जीव म्हणजे परीक्षिती, म्हणजे तुम्ही आम्ही. मग त्याला पहिले 7 दिवसाची श्रीमद भागवत कथा सांगितली, आणि हीच भागवत धर्माची परंपरा वारकरी संप्रदाय मिळवतोय. म्हणून तुमची मूळ परंपरा कथेचीच आहे. मूळ बैठक तुमची मूळ परंपरा कथेचीच आहे. आणि कथेचा जो धिक्कार करतोय त्याला तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे गाथेमध्ये, विठ्ठल मुक्तीदाता नवो मरो हे बोलता, हरिकथे ते धिक्कारी शत्रू माझा तोची वैरी. जो हरिकथेचा धिक्कार करतोय तो कोण आहे? माझा शत्रू, माझा तोची वैरी म्हटले तुकोबारायांनी. शत्रू आहे माझा तो सुना काळ तोंडा. सुना म्हणजे कुत्रा, काळ तोंडा कुत्रा आहे म्हणे तो. सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा, अहम म्हणे ब्रह्म नेनो भक्तीचे ते वर्म. ब्रह्माच्या संकल्पना अनेक ग्रंथांमध्ये आल्या, पण भक्तीची संकल्पना फक्त पुराणातच आली. म्हणून चहुविधी जाण, वेदानं फक्त जाणीव, साई शास्त्री कारण, शास्त्र फक्त कारणात घालतं. पण 18ही पुराणे हरिसी गाती. कुणी गायला हरीला? फक्त पुराणांनीच गायला हरीला. म्हणून 18ही पुराणे हरिसी गाती. म्हणून हरिकथे ते धिक्कारीन शत्रू माझा तोची वैरी सांगितलं. सुना काळ तोंडा म्हटले त्याला. अहम म्हणे ब्रह्म, ब्रह्माची वार्ता करत असेल पण भक्तीचं वर्म जर सांगत नसेल, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तो किती विद्वान जरी असला तरी त्याचा क्षणाकरता सुद्धा तुकाराम महाराज म्हटला त्याचा थोबाड मला दाखवू नको. म्हणून जरा जाणीव घ्या, मूळ परंपरा आपली कथेचीच मूळची आपली परंपरा आहे. म्हणून पुराणांच्याच कथा अंतकरणामध्ये बसतात, अंतकरणामध्ये रुजतात. आणि म्हणून आपली परंपरा लीला कीर्तनाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा लीला कीर्तनाची परंपरा आहे. शेगावच्या गजानन महाराजांचा एक दृष्टांत आहे बघा. ब्रह्मगिरी महाराज आला होता प्रवचनाला, आणि त्यानं तो भागवता गीतेतला श्लोक घेतला, आत्मा यानं जळत नाही, त्यानं मरत नाही, यानं भिजत नाही वगैरे वगैरे भरपूर सांगू लागला. गजानन महाराजांना समजलं की बाबा याच्या पुढं जे श्रोते बसले ते सकाळी दुसऱ्याच्या कोणाच्या तरी बांधाला गेलते, संध्याकाळी नवऱ्याला भाकरी बडवून बायका आलेल्या आहेत, आणि यांना आपल्या पद्धतीचं विद्वत्ता सांगण्याकरता हा आपलं विद्वत्ता सांगतोय, पण श्रोत्यांना यातलं काहीही कळत नाही. मग आता काय करावं? गजानन महाराजांनी ज्या पलंगावर बसले होते मंदिराच्या बाहेर तो पलंगच पेटवला. काय केला? तो पलंग पेटवला. पेटता पलंग सगळ्यांनी बघितला. मंदिरातनं सगळेजण बाहेर आले, मंदिरातनं बाहेर आले, आणि ते गजानन महाराजांना उठवू लागले. म्हणे महाराज उठा, पलंग पेटलाय तुमचा, पेटलाय तुमचा पलंग, जरा उठा त्या पलंगावरनं. त्यावेळेला गजानन महाराज म्हणाले, नाही हे पलंग तवाच शांत होईल ज्या वेळेला आत्ता ज्यानं तासभर सांगितलंय माझा आत्मा जळत नाही त्याला येऊन इथं बसवा. ज्यानं आत्ता तासभर सांगितलं माझा आत्मा जळत नाही भिजत नाही त्याला इथं येऊन बसवा, पलंग पेटायचा थांबल. मग लक्षात आलं. म्हणून अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकारी समोरचा आहे त्या पद्धतीनं उपदेश. म्हणून ही परंपरा लीला कीर्तनाची परंपरा, आणि त्याच्यात सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वंदावी सांगितलं. जेणेकरून मूर्ती अंतरी ठसेल श्रीहरीची,
ऐशी कीर्तन मर्यादा आहे, संतांच्या घरची कीर्तन मर्यादा सांगितली. धुंदुकारी आपला चालला होता बरं का, विंचू, एवढं लक्षात ठेवा. मग या विंचवाच्या उद्धाराकरता सूर्य भगवंतांना सांगितलं भागवत करा 7 दिवसाचं. मग ते तर दुरात्माच होता. माणसं माहीत आहेत ना, सप्त्याकडं बळण जरी आले, बलात्कारे जरी आणला कथेची निद्रा घेई त्याशी डोलावे, त्याला समोर आणून बसवला, कथा चालू झाली की पळायचं. हे बार विना पहारा घे, नाही म्हशीला धार काढून आलो जरा. अरे बाबा पारायणाला बस, नाही सकाळी एवढ्या उठवत नाही मला. अरे बाबा संध्याकाळी कीर्तनाला हे बाबा माझा व्याप माहित आहे ना तुम्हाला कसा आहे. त्याचं कथेला वडून आणलं तरी येत नव्हतं आणि बसवलं तर पळून जायचं. आता याच्या उद्धाराकरता तर सप्ताह करायचा, मग आता याला बसवायचा हित कसा. तर मग काय केलं, गोकर्णानं एक 7 गाठीचा वेळू आणला. ऐकल्या नाही कथा तुम्ही? 7 गाठीचा वेळू आणला आणि त्या 7 गाठीच्या वेळूमध्ये वायू रूपानं धुंदुकारी बसवला. विंचू पाताळाशी जाय सांगते बरं का, 7वी स्थिती पाताळाची. विंचू म्हणजे दुरात्मा जीवधरा. त्या दुरात्मा जीवाला 7 गाठीच्या वेळूत बसवला, तो वेळू समोर रावला आणि मग कथा करायला चालू केली. आणि परिणाम काय झाला, पहिल्या दिवसाची कथा झाली तर त्या वेळूची पहिली गाठ फुटली. दुसऱ्या दिवसाची कथा झाली, दुसरी गाठ फुटली. तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ फुटली, चौथी गाठ फुटली, 5वी गाठ फुटली, 6वी न 7व्या दिवशी 7ही गाठी फुटल्या. वेळू दुभंगला आणि त्यातनं मग धुंदुकारी कसा प्रगट झाला, तर जो दुरात्मा धुंदुकारी आत बसला होता तो 7व्या दिवशी 7 दिवसाचं भागवत ऐकून तो स्वरूपता म्हणजे देवाच्या स्वरूपता मुक्तीला म्हणजे चतुर्भुज झालं आणि त्याला नेण्याकरता वैकुंठातनं विमान आलं. त्या विमानामध्ये हा बसला. गोकर्णानं विमान थांबवलं. ए बाबा हे काय एकटं बसलं तर का कथा ऐकायला, एवढे सगळे इथे कथा ऐकायला बसल्या तर एकट्याला विमान कसं आलं बरं, सांगणाऱ्याला तरी यावं विमान, सांगणाऱ्याला तरी विमान यावं. एकटं कथेमध्ये नेता एकटंच होतं का हे, एकट्या करताच का विमान आलं. देवाच्या दूतांनी सांगितलं. झालं तर 5 मिनिटात आवरूया कीर्तन ऐका. देवाच्या दूतांनी सांगितलं. देवाचे दूत म्हणाले की बाबा कथा ऐकायला जरी सगळे बसलेले असले तरी कथेत भाव कोणाचा होता मला सांगा. बसलंय फक्त इथं पण चित्त बाहेरच आहे की नाही. आता काहींना वाटत असेल की ह्याचं कधी आवरतंय, येतं का लक्षात, वाटतंय ना असं. चित्त कुठं आहे आपलं, सगळं विषयातच चित्त आहे आपलं. पण याच धुंदुकारीनं दुरात्मा असला तरी 7 दिवस परमनिष्ठेनं कथा ऐकली आणि श्रवण मनन निधी ध्यासन याच्याच्यानंच घडलं. म्हणून विकारांच्या गाठी फुटल्या, विकार दूर झाले आणि अहंकार गेला तेथे देवची झाला. विकार बाजूला झाल्याच्या नंतर स्वरूपता मुक्तीच ऐके, देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाला. देवाच्या स्वरूपाला प्राप्त झाला म्हणते तेच भगवंताचे पार्षद सांगतात. अरे कथेला बसलेच सगळे पण कोणाचं लक्ष, घराला कुलूप लावलंय खरं पण येताना वडून बघितलं नाही. लागलं असेल का नसेल, म्हणजे बसल्याला कथेत असते पण झटकं घरच्या कुलपाला देते. मग कथेचा बोध कसा अंतःकरणात ठसावा. उद्धारा करता फक्त धुंदुकारीनं कथा ऐकली, विकारांच्या गाठी फुकट फुटल्या. हेच विकार कोणते, हेच विकार भारुड प्रकरणात सांगितलेले. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपवी त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासू माझी जाच करते, लवकर निर्दळी तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. जाऊ माझी फडफड बोलते, पोडकी करग तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. ननंदीचं कार्ट किरकिर करते, खरूज उठू दे त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. दाडला मारून आहुती देईन, मोकळी करग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. एका जनार्दनी सगळीच जाऊ दे, एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. म्हणजे हे काम क्रोधादी दंभ अहंकारादी लोभादी विकार बाजूला झाले. याच विकारांच्या गाठी फुटत गेल्या आणि मग चतुर्भुज झाला. आणि हे वैकुंठात ज्या वेळेला आलं, नागलोक सप्तपाताळालाच नागलोक आहे आणि नागा लोकांचा अधिष्ठित देवता म्हणजे शेष नारायण. हा शेष भगवंतावरती छाया धरतोय. त्या शेषाला वाटलं की कितीतरी कल्प माझी गादी करून मी याला दिली, देवाला या कितीतरी कल्प याच्यावर मी सावली धरली, मी कधी याच्या स्वरूपतेला प्राप्त झालो नाही. हे दुरात्मा असणारं फक्त 7 दिवसात एवढं कसं उद्धरून गेलं. म्हणून त्या शेषालाही वंदन करावंसं त्याच्या पायाला वाटलं. म्हणून विंचू पाताळासी जाय, शेष माथा वंदी पाय. आणखी जे नवल झालं अभंगाचं शेवटचं चरण.
देखुनी मुक्ताई हासली शेवटच्या चरणामध्ये मुक्ताई साहेब सांगतात, माशी व्याली घाल झाली देखोनी मुक्ता ही हासली. आता ही माशी कोणती आणि घार झाली म्हणजे काय नेमकं झालं तिच्या बाबतीत? माशीनं माशीला जन्म द्यायला हवा तर घारीला जन्म कसा दिला? पशु व्याला म्हणजे साधारणतः म्हैस व्याली तर रेडू नाही तर रेडा नाही तर रेडकू जन्माला येईल. गाय व्याली तर वासरू किंवा मग बैल जन्माला येईल. अशा पद्धतीनं मग ही माशी व्याली तर माशीला जन्म न देता घारीला कसा काय ही जन्म देते? याचा अर्थ हीच माशी म्हणजेच हे जीवतत्व, हे जीवतत्व ज्या वेळेला जीवपण सोडतं त्यावेळेला ते ब्रह्मरूप होतं. जीवाचा जीवपणा सरला की तो ब्रह्मस्वरूप झाला. याच स्थितीला काय म्हटलंय? माशी व्याली घार झाली. पण हे करण्याकरता त्या सप्त पाताळाला तिला जावं लागतं, पुन्हा तिसऱ्या चरणात यायचं. हीच माशी म्हणजे दुरात्मा जीव. त्या सप्त पाताळाला तिला यावं लागतं. ही सप्त्याची संगती आपण इथं जोडली, पण आणखी एक संगती लावली जाते. हरिपाठात एक अभंग आहे, 7 5 3 दशकांचा मेळा आणि एक तत्वी कळा दावी हरी. आता यातले हे 7 कोणते, 5 कोणते, 3 कोणते? मस्त हरिपाठ म्हणतोय आपण, बरोबर आहे की नाही? काही काहींना तर ते पसायदान पण पाठ नाही महाराज. माळ घालून पसायदान पाठ नाही, त्यांना सकाळपर्यंत मला असं वाटत नाही राहावं म्हणून. निर्णय घेतलेला बरा रात्रीत नाही तर पाठ कर नाही तर निर्णय घे. 7 5 3 दशकांचा मेळा. ह्या 7 म्हणजे योगांच्या प्रक्रिया 7 मांडल्या. 5 पंचमहाभूत आणि 3 अवस्था किंवा 3 देहाच्या अवस्था, स्थूल सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. या योगाच्या 7 अवस्थेला जर तो पोहोचला तर तिथंही ब्रह्मरूप होतो. सप्त्यात आला, विकारांच्या गाठी फुटल्या, तर ह्या 7 दिवसामध्ये आला तिथंही ब्रह्मरूप होतो. मग ब्रह्मरूप होण्याकरता जीवाचं जीव पण सरलं. जीव पण सरलं म्हणजे देहतादात्म्य फुटलं. फिरविला घट फोडीला चरणीन महावाक्य ध्वनी बोंब झाली. बोंबा महावाक्यांच्या झाल्या 4 बोंबा झाला. आयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मीच ब्रह्म आहे जे त्यावेळेला म्हणू लागलं. त्यावेळेला समजायचं की हे आता जीवाच्या जीवपणातनं मुक्त झालं. हे आता जीव राहिलं नाही तर हे परब्रह्म स्वरूप झालं. म्हणजेच माशी व्याली घार झाली. न चो व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. ज्ञानेश्वर महामुनी ज्ञानराज महामुनी तुकाराम महामुनी. Yeah.
पाताळासी जाय शेष माथा बंदी पाय थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला माशी व्याली घार झाली देखुनी मुक्ताई हासिली थोर नवलावो झाला वांझे पुत्र प्रसवला यथामतीत अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण भरपूर खोलातला अभंग एकूण संप्रदायातले आपल्या 36,000 अभंग आहेत आणि आपल्या सगळ्या संतांचे मिळून 36,000 वाङ्मयात अभंग आहेत, त्याच्याही अधिक असतील आणि त्यातले 850 अभंग कूट आहेत, त्यातलेच असे काही अभंग आहेत। या अभंगाला स्पर्श करण्याचा आज तुमच्या सर्वांच्या कृपेनं प्रयत्न केलेला आहे। आता ही मुंगी म्हणजे मायाच असेल, सूर्य म्हणजे ब्रह्मच असेल हे मलाही माहिती नाही, आलं का लक्षात? हे विंचू म्हणजे जीवच असेल, ती घार म्हणजे व्यापक झालेलं ब्रह्मतत्वच असेल, याची संगती लावण्याचा फक्त प्रयत्न केला। आता ज्याच्या त्याच्या अभ्यासाप्रमाणे कुणाची मुंगीची अवस्था वेगळी असेल, कुणाची सूर्याची वेगळी असेल, आणि म्हणून आता खरं काय म्हणायचं ते मुक्ताई आईसाहेबांनाच माहिती आहे। म्हणून म्हटलं ब्रह्मस्वरूप होऊया आणि त्यांनाच एकदा विचारायला जाऊया, आणि म्हणून या ठिकाणी थोर अशी चाललेली गावामध्ये श्रीमद भागवत कथेचा ज्ञान यज्ञ, त्यामध्ये चालू असलेला हा 1 दिवसाचा या ठिकाणी नामयज्ञ झाला। श्री कृष्णात पोवार सई गणेश निवास या वास्तुशांतीच्या निमित्तानं आपणा सर्व श्रोते मायबापांच्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी झाला। लांबून आलेले सर्व गायक मंडळी, टाळकरी मंडळी ही सगळी प्रेमाचीच माणसं आहेत। मृदंगवादक म्हणा, तात्या आमचे वाघवेकर महाराज, तसेच चोपदार, आता प्रत्येकाचं नका सगळीच प्रेमाची माणसं, म्हणून नाव घेतलं म्हणजे देव समजा, नाही नाव घेतलं तर महादेव समजा म्हणून आणि का ते स्तुती आम्हा ब्रह्महत्या या नायनं कुणाचंही नामोल्लेख न करता पण सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणपात करून या ठिकाणी या नवीन वास्तूमध्ये सुख शांती नागनित्याचं नामस्मरण या ठिकाणी राहावं। कारण फक्त घर झालं म्हणजे घराला परिपक्वता आणण्याकरता त्या घरामध्ये जी पद्धती सांगितली, सानंद सदनम सुताश्य सुदियम कांता प्रिय भाषिणीम सन्मित्रम सदनम शयोंशितिरती आज्ञापरा सेवकः आतिथ्य शिवपूजन प्रतिदिनम मिष्ठान्न पानं गृहे साधो सन्मुपासिता हि सततम धन्यो गृहस्थाश्रमा। या नयानं असाच या घरामध्ये गृहस्थाश्रम नांदावा ही माऊलींच्या चरणी सकल संतांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देऊ।